आपण स्वामी विवेकानंदांचं कर्मयोग आणि भगवद्गीता हा विषय बघत आहोत मासिक प्रवचनमालेमध्ये. या संपूर्ण ग्रंथामध्ये कर्म हे कसं केलं की तो योग होतो हे आपल्याला बघायला मिळतं. याचे 8 अध्याय आहेत, गीतेचे 18 अध्याय आहेत. गीतेच्या 18 अध्यायातलं मर्म आपल्याला या स्वामी विवेकानंदांच्या कर्मयोगात बघायला मिळतं. गीतेमध्ये सर्वच योग आहेत. प्राधान्याने 4 योग मानले जातात, पण गीतेमध्ये प्रत्येक अध्यायच योग आहे. अगदी पहिला अध्याय हा अर्जुन विषाद योग आहे. अर्जुनाला विषाद झाला, त्याचं मन दुःखाने भरून गेलं, त्याला विषाद म्हणतात. म्हणजे एक वृत्ती जी आहे ती इतकी तीव्र आहे की त्याच्याशिवाय दुसरी वृत्तीच नाही, त्याला विषाद म्हणतात. आपल्याकडे मनामध्ये वृत्तींचे विविध प्रकार असू शकतात एकाच वेळी, पण पहिला योग जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला दिसतं की अर्जुनाच्या मनामध्ये तो म्हणतोय पण संविघ्न मानसाः, म्हणजे त्याचं मन हे संपूर्णपणे व्याप्त झालं एकाच वृत्तीने. अतिदुःख त्याला विषाद म्हणतात. तर हा सुद्धा आपल्याला देवाकडे घेऊन जातो, म्हणजे योग होतो. योग म्हणजे जोडणं. युज धातू आहे, तुम्हाला माहिती आहे. जोडणं, कशाशी जोडणं? उच्च आदर्शाशी, सर्वोच्च आदर्शाशी. ते आपण बघत आहोत. म्हणून गीतेचा शेवटचा अध्याय जो आहे 18वा, त्याचं नाव आहे मोक्ष संन्यास योग. शेवटी काय? तुमचं दुःख, तुमची निराशा, तुमचं अपयश, तुमचा पराभव, हे सगळं तुम्हाला सर्वोच्च उपलब्धीकडे घेऊन जायला पाहिजे की नाही? हे सगळ्या गोष्टी जीवनाचा भाग आहे. याला जीवन म्हणतात. याला जीवन ऐसे नाव. अगदी जुन्या काळामध्ये अमृत नावाची एक हे यायची, रीडर डायजेस्ट यायचं. जसं रीडर डायजेस्ट होतं त्याच प्रकारचं मराठीमध्ये अमृत नावाचं, बहुतेक तुम्हाला माहीत, जुन्या पिढीने अमृत नाव होतं. त्याच्यामध्ये एक सदर असायचं. त्या सदराचं नाव होतं याला जीवन ऐसे नाव. त्या काही 2-4 गोष्टी मला आठवतात अजून त्याच्यामध्ये, की जीवनामध्ये प्रत्येक घडत असतात. आपल्या बघत असतो आपल्या जीवनात किंवा इतरत्र प्रवास करताना वगैरे, तर ते कसे गैरसमज होतात. असं ते छान सदर असायचे. त्या सदराचं नाव होतं याला जीवन ऐसे नाव. तसंच जीवन म्हटलं म्हणजे विविध रंगी असतं जीवन. त्या विविध रंगी जीवनचं हे काही ते आहे, म्हणूनच त्याला जीवन म्हणायचं. जीवन शब्दाचा अर्थ काय? जगणं, आयुष्य. त्यालाच आपण जीवन म्हणू ना. जो माणूस झोपला आणि झोपलाच राहिला आहे, उठलाच नाही, त्याला जीवन म्हणता येणार नाही. ते मुंबईला शानबाग मुलगी होती, तिला तिच्या त्या वॉर्डबॉयनी मारलं. मोठी ती गाजरी घटना आहे. आणि तिच्या डोक्यावर साखळी लागली. त्या ह्याच्यातनं तळगर, तिला काहीतरी, ती नर्स होती, ती रागवली त्या वॉर्ड बॉयला आणि त्याला राग आला खूप. ते शानबाग बायाचं नाव विसरलो, पण तिचं आडनाव शानबाग होतं. अरुणा, राईट. मला वाटतं 20 वर्षाची गोष्ट असेल ती. आणि ती मग ती कोमात गेली आणि त्या सगळ्या तिच्या मैत्रिणींनी तिला जगवलं. पण नंतर ती
मला वाटते 30-40 वर्षांनी मेली. ती मेली जेव्हा त्याचं 75-80 वर्षाचं वगैरे वय होतं. सगळं काही आठवत नाही, पण ते मधला जो काळ आहे ती जगली, कारण सगळं चालू होतं तिचं. पण तिला काही तिचा जो प्रियकर होता त्यांनीसुद्धा शेवटपर्यंत तिला साथ दिली. पण शेवटी काय, ती कधीच शुद्धीवर आली नाही आणि शेवटी ती अगदी वृद्धावस्थेमध्ये ती गेली वय होऊन. ती जगली, पण ते जगणं म्हणजे फक्त जीवन आहे, ते जीवनामध्ये काही नाही आहे, फक्त श्वास चालू आहे की नाही. म्हणजे ते त्याला व्हेजिटेशन जीवन म्हणतात. म्हणजे नुसतं झाडं जगतात ना, तशा प्रकारे जगणं त्याला इंग्लिशमध्ये व्हेजिटेटिव्ह लाईफ म्हणतात. अशी ती जगली फक्त. पण जीवनामध्ये, म्हणून गीतेमध्ये आपल्याला सतत दिसतं, यशो यशहा म्हटलं आहे, अपयश नाही म्हटलं, अयश म्हटलेलं आहे. यशाचा अभाव, सगळंच सुख दुःख, लाभ आणि लाभा लाभो जया जयो, काही मिळणं, काही हरवणं, गमावणं, काही जगणं, जय मिळणं, काही फेल्युअर, सगळंच जीवनाचा भाग आहे. ही ब्युटी आहे. आपण जीवन जगतो, पण जीवन काय आहे माहीत न करता जगतो. म्हणजे आपल्याला फक्त जीवनामध्ये एकच सूर पाहिजे असतो. तो सूर म्हणजे आपल्याला अनुकूल वाटणारा एकच सूर आहे. नाही, जीवनाला अनेक सूर असतात किंवा सप्तसूर असतात असं म्हणूया आपण. ते आपण गीतेत बघतो. हा संपूर्ण 8 अध्याय आणि 18 अध्याय, हे जर आपल्याला तिथले नाही समजलं तर आपल्याला जीवन नाही समजलं. हे जीवन बहुधरंगी आहे, विविधरंगी आहे आणि सगळेच रंग म्हणून एक रंग होतो आणि तो म्हणजे श्रीरंग, भगवंत की नाही. देव, तुम्ही सगळं केलं जीवनभर आणि देवाच्या बाबतीत तुम्ही शून्य राहिले तर तुम्ही जीवनच जगले नाही, याचा अर्थ असा होतो. नाही म्हणजे काय, तुम्ही आपल्याला हे जीवन कशासाठी दिलं आहे, शिक्षक सांगण्यासाठी दिलेलं आहे की तुम्ही शिका, शिका शिका, एज्युकेशन एज्युकेशन एज्युकेशन. शिका म्हणजे काय, शिका अनुभवातून शिका. सगळ्यात मोठा शिक्षक आहे अनुभव, आणि तो आपल्या जीवनातला अनुभव. इतरांच्या जीवनातले अनुभव आपल्याला खूप उपयोगी पडतात. म्हणूनच रामायण महाभारताचं महत्त्व आहे. रामायण महाभारतून बरेच वर्ष झाले, महाभारतून 5000 वर्ष झाले. इसवी सनाच्या 3000 काहीतरी एकमध्ये काहीतरी आहे असं म्हणतात. युद्ध झाल्यावर ती गणना थोडीफार, एवढ्या मोठ्या काळची गणना थोडीफार विवादास्पद असणारच. 3100 वर्ष, आता हे 2200 वर्ष, म्हणजे 5000 वर्षांचे जास्त झाले आहे. जे काय असेल ते रामायण त्याच्याही पलीकडे आहेत, अलीकडे म्हणजे आणखी आधी आहे. पण हे अनुभव आपले नाही आहे. ऋग्वेद खूप प्राचीन आहे, त्याचे प्राचीन आहे. आपला इतिहास हजारो वर्षांचा आहे, 2-4 हजार वर्षांचा नाही आहे. आता नवीन संशोधन आहे, लाखो वर्षांचं आहे म्हणतात. नवीन संशोधन सुरू आहे. जिकडे तिकडे आपले अवशेष सापडतात, जगभर अवशेष सापडतात भारतीयांचे. म्हणजे आपलं साम्राज्य हे जगभर होतं. नक्की काय कळायला आणखी काही वर्ष जावे लागतील. संपूर्ण ऋग्वेद, वेदकालीन हे सगळे काय अनुभव आहेत, ते त्यांचे अनुभव आपल्याला उपयोगी पडतात आहे. पण ते आपले झाले पाहिजे. ह्या अनुभवानेच माणूस शहाणा होतो. बाकी शहाणपण काही उपयोगाचं नाही आहे. म्हणजे ओके, त्याला म्हणतात शरीर. गीतेमध्ये फार छान शब्द वापरला, मला तो शब्द खूप आवडतो. की यात्रा ही जीवन म्हणजे, यात्रा म्हणजे प्रवास. हा जीवन म्हणजे प्रवास आहे. प्रवास हा कसा असतो, सतत हालता असतो. त्यालाच प्रवास म्हणू. एका ठिकाणी आहोत, तुम्ही वाहनात बसा, पायी चला, तुम्ही सतत हालत राहता.
त्यालाच कर्मशीलता म्हटलं आहे. ॲक्टिव्हिटी, जीवनामध्ये सतत ॲक्टिव्हिटी असते, फुल्ली ॲक्टिव्ह. जिथे ॲक्टिव्हिटी नाही आहे तिथे जीवन नाही आहे. जसं स्मशानामध्ये काही ॲक्टिव्हिटी नसते, जी असते एकदाचीच असते. मग तिथे शांतता, त्याला स्मशान शांतता म्हणतात की नाही. ती शांतता अभिप्रेत नाही आहे. तर काय, कर्मानंतर जी येणारी शांतता असते ती अभिप्रेत आहे. सगळंच काही आहे आणि आपण एकदम शांत आहोत. हे आपल्याला गीतेमध्ये सुंदर शब्द आहे, उदासीनवत आसीन. यात्रा म्हटलं ना, यात्राला जोडलेला आणखी एक शब्द आहे, तो सामासिक शब्द आहे, शरीर यात्रा म्हटलेलं आहे की नाही. गीतेतला शब्द आहे हा. शरीराची यात्रा आहे, तुमची यात्रा नाही आहे. तुम्ही कुठे जाणार? कारण तुम्ही कुठून आलेच नाहीत की नाही. आपण कुठून आलो तर कुठे जाणार? आलोच नाही तर जाणार कुठे? म्हणून गीतेमध्ये आपली यात्रा नाही आहे, शरीराची यात्रा आहे. शरीराचा जन्म होतो, शरीराचा मृत्यू होतो. काय सुंदर कल्पना आहे. तुम्ही, आपण त्याचं महत्त्व जाणत नाही, कारण आपण त्याच्या वाटेलाच जात नाही की नाही. आपण महान गोष्टींच्या वाटेलाच जात नाही. आपण अशा आलतू फालतू छोट्या मोठ्या करण्याच्या क्षुल्लक गोष्टींच्या, क्षुद्र गोष्टींच्या मागे लागतो, जीवनभर मागे लागतो. त्याचं मूल्य फार कमी आहे. हा मुद्दा आपल्या कधी लक्षातच येत नाही. आणि त्यासाठीच सगळं हे चिंतन असतं. अध्येष्यते च यैमं संवादमावयोः ज्ञानयज्ञेन तेनाहम इष्टस्यामि इति मे मतिः. नाही, याचं नुसतं अध्ययन जरी केलं आपण, भगवद्गीता म्हणते इमम अध्येष्यते च यैमं संवादमावयोः. आमच्या दोघांना संवाद ज्याला आपण गीता म्हणतो. अरे अर्जुना, माझी पूजा आहे ती ज्ञानयज्ञेन इष्टस्याम अहम इति मे मती. माझं म्हणणं काय माहिती तुला? ही पूजा आहे, पूजा 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 आहे, पूजासारखीच करा. नाही, पूजा आपण संपूर्ण, तो विषय येईल याच्यामध्ये. कर्म हे पूजेने करा. जसं पूजामध्ये आपण आपलं सगळं मन ओतून पूजा करतो, करायला पाहिजे, म्हणजे त्यालाच पूजा म्हणायचं आहे की नाही. किंवा मन इकडे तरी भटकतं आहे की नाही, बाजूला आपण हे ठेवलं आहे, मोबाईल ठेवला आणि काही मेसेज येत की नाही बघतो असं असं, आणि पूजा करतो आहे. त्याला असं होतं नाही, म्हणजे काही कल्पना नाही आहे. मी रायपूरला होतो काही दिवस, तिथले ते हे होते, त्यांना आम्ही काय असं मोठं वाडा असायचं ना, ते 15-20 सगळे भाडेकरी राहायचे, मोठा वाडा होता. चाळ वेगळी, चाळीमध्ये असे मजले असतात, 2-3 मजले तरी असायचे. मुंबईला चाळी खूप आहेत की नाही, वाडे असतात ते असे मोठे वाडे तसे. तर तिथे म्हणजे ते काय सगळेच बहुतेक लोक मराठीत राहायचे तिथे सगळेच. तर तिथे कपडे, घरच्या लोकांनी कपडे वाळायला थोडासा वेळ लागला, सुकायला वेळ लागला की नाही. मग ते ओले कपडे घालूनच त्यांना पूजा करावी लागते. तर 2 मंत्र पूजेचे, 4 शिव्या घरच्या नावाने चालू आहे, त्याची पूजा चालू आहे. ते नेहमी आम्हाला खूप मजेने सांगायचे आहे की नाही. कारण ते ओल्या कपड्याने पूजा, त्यांचा राग असा आवरत नाही त्यांना. आणि पूजा तर करायची, पूजेची वेळ झाली आहे. आमचे ते म्हणायचे, ते पूजा करायचे, त्यांचे 2 मंत्र देवाला आणि 2 मंत्र आमच्यासाठी आहे की नाही, अशी त्यांची पूजा होत होती. कर्म म्हणजे ते कर्म नव्हे. कर्म म्हणजे संपूर्ण मनानिशी, संपूर्ण भावनेनिशी की नाही, संपूर्ण मन ओतून, विथ ऑल माय हार्ट, विथ ऑल माय, बायबलमध्ये आहे ते की नाही. तर त्या निशी ते कर्म. इथे आपण जे कर्म म्हणतोय, जे कर्म करतोय किंवा ज्या हेतूने करतोय, ज्या फलाच्या अपेक्षेने करतोय, ते सगळं कसं आहे, क्षुद्र आहे, क्षुल्लक आहे. इथे आहे ते. तुम्हाला जेव्हा हे समजेल तेव्हा ते तुम्हाला कळेल की आपण फारच कमी मिळतं आपल्याला या जीवनामधून. आपल्याला फारच कमी फळ मिळतं, म्हणजे अपेक्षित फळ कमी मिळतं. म्हणून हे बघा, अशी आहे. आपण जो अध्याय बघतो, आपापल्या कार्यक्षेत्रात कुणीच कनिष्ठ नाही. ईच वन इज ग्रेट इन इज ओन प्लेस. तुम्ही ज्या जागी आहात तुम्ही ग्रेट आहात, महान आहात. प्रत्येकजण महान आहे, कोणी क्षुल्लक नाही. क्षुल्लक आपण कर्माने होतो, म्हणजे आपल्या हेतूने होतो. कसं करतो त्यामुळे क्षुल्लक होतो नाही. म्हणजे वाक्य कसं आहे बघा इथे,
म्हणून जगात उडी घ्या. जसं पाण्यात आपण उडी घेतो आणि पोहतो, आंघोळ करतो तसं. अर्ध अंग ओलं आणि अर्ध अंग वाढलेलं. आपण उडी घेतल्यानंतर पूर्ण आपण भिजू. आम्हाला पूर्ण भिजायचं नाही, आम्हाला थोडंसंच भिजायचं आहे. मग कशाला उडी घेता नाही. म्हणून सुंदर वाक्य आहे. म्हणून जगात उडी घ्या. जग जणू काही सरोवर आहे. मारा उडी, भिवू नका, घाबरू नका. आणि काही दिवसानंतर जगात जे काही आहे त्याची सुखदुःखे अनुभव झाल्यानंतर मगच वैराग्य येईल, तेव्हा शांती लाभेल. मग तुम्हाला समजेल जग काय आहे. मग समजेल जग म्हणजे काय. अत्यंत मोठा एक मूर्खपणा आहे. इट्स अ स्टुपिडिटी, डाऊनराईट स्टुपिडिटी की नाही. त्याला इंग्लिशमध्ये डाऊनराईट स्टुपिडिटी म्हणतात आहे की नाही. हा जगात म्हणजे पण महामूर्खपणा आहे की नाही. जगात शहाणे लोक, गीता म्हणते का तुम्हाला बघा गीतेमध्ये कमीत कमी 25 तरी आलं असेल की नाही. तुमची बुद्धी नाही आहे, तुम्ही मूर्ख आहात, मूर्ख आहात. तसं आपण लहान मुलांना म्हणतो ना, छोट्या मुलांना की अरे तू मूर्ख आहे, तुला काही समजत नाही, तुला काही समजत नाही. शाळेमध्ये शिक्षक म्हणतात तुला काही समजत नाही. ते एका विशिष्ट अर्थाने येते, पण इथे तसं नाही आहे की नाही. खरोखर आहे ते नाही. कारण तुम्हाला जे काही पाहिजे आहे ते तुम्हाला काय पाहिजे तेच माहीत नाही आहे. आणि तेव्हा शांती लाभेल. अतएव सत्ता लाभाची अथवा आणखी ज्या कशाची वासना असेल ती आधी पुरवून घ्या. हा उपदेश नाही आहे की नाही. हा उपदेश नाही आहे, ती तुमची गरज आहे. तुमच्या मनात वासना आहे, अनंत वासना आहे, त्या तुम्हाला कुठेतरी घेऊन जातात आहे. तुम्हाला तुमची फरफट होते आहे, कुतरड होते आहे. पुरवून घ्या. उपदेश नाही आहे. त्यासाठी गीतेची गरज नाही आहे, वैराग्याची, कर्मयोगाची गरज नाही आहे. कारण आपण ते सगळं करतोच आहे. आणि मग या वासना पूर्ण झाल्यावर अशी एक वेळ येईल, तुम्ही जर नीटपणे शहाणपणाने, त्याला गीतेमध्ये ज्ञानयोग म्हटलं आहे, ज्ञान यज्ञ म्हटलं आहे. ज्ञान यज्ञेन तेनाहम इष्टस्यामिति मे मती. तुम्ही ज्ञानयज्ञाने माझी पूजा केली, देवाची पूजा केली, मग तुम्हाला परमशांती मिळेल. आणि गीतेमध्ये जे म्हटलं ना, शाश्वतम पदम अव्ययम, तुम्हाला शाश्वत पद मिळेल. तुम्ही मग निर्भय व्हाल. नाही, आपल्या मनात सतत भीती असते. भीतीने आपण काय, जसं ते कुत्रं जर सशाच्या मागे लागलं तर ससा भेदरून जातो, घाबरून जातो. वाघ पाठलाग करतो शिकारचा, हरणाचा, हरिण घाबरून जातो. तसंच आपण घाबरलेलो असतो नेहमी. सत्ता लाभाची आणखीही ज्या कशाची वासना असेल ती आधी पुरवून घ्या. आणि मग या सर्व वासना पूर्ण झाल्यावर, हे शब्द महत्त्वाचे, अशी एक वेळ येईल की ज्यावेळी या सर्व गोष्टी अगदी क्षुल्लक आहे असे तुम्हाला आढळून येईल, समजून येईल आहे. परंतु जोवर तुम्ही ही वासना तृप्त करून घेत नाहीत, जोवर तुम्ही या क्रियाशीलतेमधून जात नाही आहे. क्रियाशीलता म्हणजे परिपूर्ण क्रियाशीलता या अर्थाने आहे ती, फुल्ली ॲक्टिव्ह. पण ती ॲक्टिव्हिटी निरर्थक नको. आपल्या सगळ्या फुल्ली ॲक्टिव्ह निरर्थक असतात, त्यातून काहीच मिळत नाही आपल्याला. आपली झोप फक्त होत नाही, आपण इतके अशांत असतो की आपल्याला काहीच सुचत नाही आहे. ती क्रियाशीलता नव्हे. असली क्रियाशीलता ती तुम्हाला शांतीकडे घेऊन जाणार आहे, परमशांती. ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम, गीतेमध्ये म्हटलं आहे. शाश्वतम स्थानम परमम अव्ययम असं म्हटलं आहे. जी तुम्हाला खरोखर कळेल की आम्ही खरोखर जीवन जगलो आहोत. जीवनामधून आम्हाला असं काही फळ मिळालं आहे की त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काही असूच शकत नाही. यम लाभम अपरम न यम लब्धा चापरम लाभम मन्यते नाधिकम ततः. आम्हाला असं काही मिळालं आहे, यापेक्षा अधिक काही असू शकतं असं मानलंच जात नाही. त्याला लाभ म्हणतात. असं कोणता लाभ आहे जगामध्ये? नाही आहे. तुम्हाला किती मोठा लाभ असू द्या, परमोच्च लाभ असू द्या, तरी तुम्हाला वाटेल काही नाही, याच्या पलीकडे पाहिजे. तुम्हाला जरी इंद्रपद जरी मिळालं, इंद्र कधी खुश नसतो स्वर्गामध्ये. तुम्ही पुराण वाचा, आहे की नाही. त्याच्या मनात काय नेहमी ईर्ष्या असते, आहे की नाही. तू कधी कधी अप्सरा पाठवतो आणि त्याला वाटते खुर्ची माझी जाईल. अरे बाबा, आहे ना तुझी खुर्ची, मजेत राहा की जेवढे दिवस इंद्रपद आहे ते भोग. पण पुराण आपल्याला काय सांगतात? पुराण ते सांगतात की तसं नाही आहे.
त्याला मिळालं आहे, सत्ताला मिळाला आहे, सगळे उपभोग आहे, काय नाही त्याच्याकडे इंद्राकडे. देवांचा राजा आहे, आणखी काय पाहिजे तुम्हाला. परंतु पुराण आपल्याला सांगतात, ते शिकवतात, ते शिक्षण आहे, लक्षात घ्या. आपण इंद्राच्या जागी जाऊन बसा तुम्ही, की नाही. आपल्याला इंद्रपद नाही, आपलं जे पद आहे सध्याच्या ते इंद्रपदासारखंच आहे असं समजा तुम्ही, की नाही. मग तुम्हाला कळेल की इंद्रपद मिळूनही तो कधी संतुष्ट नसतो. पुराणं आपल्याला ती खूप मोठी शिकवण देतात की इंद्र अतिशय अशांत आहे. त्याला नेहमी भीती वाटते की माझं खुर्ची चालली जाईल, माझं इंद्रपद चाललं जाईल. आणि तो असे काहीतरी कारस्थानं करतो. तो नहुष राजा आहे ना, या तिचा मुलगा, आणि त्याला तो खूप मोठा आहे होता, फार पराक्रमी आणि फार मोठा माणूस होता, कुरुकुळाचा पूर्वपुरुष. नाही, त्याला इंद्राने एकदा बोलावलं. अशा गोष्टी खूपच आहेत त्या. आणि त्या विश्वामित्राची गोष्ट माहीत आहे. विश्वामित्र तपस्या करतो, त्यांनी मेनका वगैरे पाठवली. नंतर ते दुष्यंत आणि त्याच्यात भरत, नाही आपण भरतवर्ष आहे की नाही. या सगळ्या कथा बहुतेकांना माहीत असायला हव्या, खूप महत्त्वाच्या कथा आहेत त्या. त्याला बोलावलं नहुषाला आणि गप्पा मारल्या अशाच. म्हणजे इंद्र नाही आहे तो, पण इंद्रासारखंच त्याचं पॅरल आहे. इतका मोठा महान माणूस आहे तो नहुष. नाही, मग त्याला म्हटलं, अरे आम्ही एक तर खूप तपश्चर्या केली, तू खूप मोठं काम केलं आणि तू म्हणून तुला समकक्ष इंद्रपद मिळालं. मग इंद्राने म्हटलं, अच्छा तुला काय वाटतं आहे की तुझ्यापेक्षा कोणी एवढी तपश्चर्या, एवढं काही साधना केली असं वाटतं का तुला. आता किती सोपी प्रश्न विचारला, किती. इंद्राने त्याच्या मागचा हेतू वेगळा आहे, मात्र त्या प्रश्न विचारण्याच्या मागचा हेतू वेगळा आहे. आता नहुषाने अगदी भोळसटपणे उत्तर दिलं. त्यांनी खरं खरं बोलला, विचार प्रामाणिकपणे उत्तर दिलं त्यांनी. मला असं वाटतं की मी ज्या प्रकारे तपश्चर्या साधना केली त्या प्रकारचं कोणी केलं असं मला वाटत नाही. बस इंद्राला तेच उत्तर पाहिजे होतं, आहे की नाही. इंद्र काय म्हणतो, अच्छा तू सगळ्यांचं महत्त्व कमी करून स्वतःचं महत्त्व सांगतोय, मोठं सांगतोय, आहे की नाही. तू स्वतःला मोठं समजतोय आणि बाकी सगळे अशाच आहे. बस तुझ्या या एका वाक्याने तुझं सगळं पुण्य संपलं. आता तू पृथ्वीवर जा. आणि त्या ढकलून दिलं पृथ्वी. मग अरे मला आता विचार काय करणार आता. म्हणजे इंद्राने त्याला पेचात पकडलं. म्हणजे काय पडलं होतं इंद्राला, नाही मी असल्यानं तू जरा कोण नको, नाही. एका मॅनात दोन तलवारी नसतात, त्याला नको आहे दुसरं कोणी. अरे तोही राहा आणि तोही राहा, नाही. कौरवही राहतील, पांडवही राहतील. कमीत कमी 5 गाव तर त्यांना द्या. नाही आम्हाला काही द्यायचं नाही. सुईच्या अग्रावर मावेल एवढीसुद्धा महत्त्व दुसऱ्याला द्यायचं नाही आम्ही. याला म्हणतात, याला तुम्ही काय म्हणणार, याला म्हणतात सत्तालोभ. इथे जे म्हटलं आहे स्वामीजींनी, सत्तालोभ. तो सत्तालोभ फक्त दुर्योधनामध्ये होता, रावणामध्ये होता असं नाही, आपल्यामध्येही आहे, नाही. पण तो आपल्या वाटतं एवढंसं आपल्यापुरती पुरेसा आहे. तो आपलं जीवन व्यापून टाकणार आहे, आपल्याला वेडं करणार आहे, उन्मत्त करणार आहे, नाही. म्हणून मग तो खाली अरे मला फक्त एक तरी वर द्या की मी संतांच्या घोळक्यात पडेन, असंतांच्या वाईट लोकांच्या घोळक्यात नको. तो उलटा पडतो आहे. मग त्याच्या नातवानीच त्यांना थांबवलं आणि त्याला तुम्ही एवढे मोठे राजे एवढे कसे काय पडतं सांगितलं. मग त्यांनी आपलं पुण्य दिलं आणि त्याला पुन्हा स्वर्गात पाठवलं. अशी ती कथा आहे, महाभारतात आहे ती कथा. म्हणून कर्माचा उद्देश काय आहे, नाही. तुम्ही ज्ञान यज्ञ आहे, तो कर्म नाही आहे, हे इथे आपल्याला सांगतात आहे, नाही. आपण जे कर्म करतो आहे ते कर्म जर तुम्ही फक्त तुमच्या भौतिक अस्तित्वासाठी करणार, आमचं इथलं जीवन कसं व्हावं, मजेत व्हावं, जितकं शक्य आहे तितकं मजेत राहील, त्याच्यापेक्षा मजेत कोणाचं जीवन आज पण झालेलं नाही. म्हटलं इंद्राचं झालं नाही, तुमचं आमचं काय होणार. इंद्र तर काही साधीसुधी गोष्ट नाही आहे. वेदांमध्ये इंद्राचा उल्लेख येतो. तो देवता म्हणून येतो, परमदेवता, किंवा त्याचं स्थान ब्रह्मासारखं आहे. पण नंतर जेव्हा पुराणामध्ये येतो इंद्र हा एकदम पक्का माणूस, डांबीस माणूस म्हणतो. थोडासा शब्द वाईट वापरतो आहे मी, आहे की नाही, पण तसा आहे तो. पुराणात येऊन इंद्र बदलून जातो, तोच इंद्र आहे, नाही. काय कल्पना असेल त्या ऋषी लोकांच्या. मनुष्य स्वभाव कसा असतो त्याचं चित्रण काय अद्भुत आहे. हा विषय जर आपण आपल्या अध्ययनाला घेतला ना, आपण गुंग होऊन जाऊ, मुग्ध होऊन जाऊ. आपलं काय होश हवा सरवतील.
इतके अद्भुत विषय भारताकडे नाही. आणि भारत हे जगाला पूर्णपणे ज्ञान पुरवू शकतो. आज आपण CEO पुरवतो आहे, मोठे मोठे अधिकारी पुरवतो आहे सगळ्या कंपन्यांचे आहे. आपण आजकाल तर म्हणजे देशाचे सर्वोत्तम सत्ताधीश पुरवून राहिलो आहे की नाही. एवढी भारताची क्षमता आहे. भारत आज जगाकडे लोक लागे, जगाकडे भूक मध्ये झालं तर भारत जगाला धान्य पुरवेल असं जगाची अपेक्षा आहे. हां, आपण सगळे ते कोविड-19चे डोजेस आहेत ते सगळे जगाला फ्री पुरवले. गंमत आहे का ती? ती गंमत नाही आहे की नाही. ती फार मोठी गोष्ट आहे की नाही. ह्याच जागी दुसरा देश असता तर तुम्ही काय असतं बघ, त्यांनी काय केलं असतं की नाही. भारत स्वतःला समजतच नाही की तो भारत म्हणतो आम्ही भारत काय, आम्ही जग आहोत. आम्ही भारत नाही, आम्ही देश नाही आहे, आम्ही राष्ट्र नाही आहे, आम्ही जग आहोत की नाही. आम्ही म्हणजे जग, आम्ही म्हणजे विश्व. हे विश्वची माझे घर, किंबहुना चराचर आपणचे झाला. हे सगळं चराचर सृष्टी, ब्रह्मांड, त्रिभुवन हे आम्ही आहोत. काय कल्पना आहे बघा. हे ज्ञानेश्वर महाराजांची कल्पना आहे, ज्ञानेश्वरीमधली. काय कल्पना, नुसतं कल्पनासुद्धा काय महान आहेत. एवढ्या मोठ्या कल्पना केल्या माणसाने तर तो महान होतो. कारण नुसत्या कल्पना नसतात की नाही. कारण कोऱ्या कल्पना नसतात. ह्या कल्पना माणसाला अत्युच्च पदावर पोहोचवतात. किंबहुना इतकंच काय, किंबहुना म्हणजे इतकंच काय चराचर आपणची झाला. तो एवढा होऊन जातो. गीतेमध्ये जो आदर्श आहे, हा माणूस एवढा मोठा होऊन जातो. आपणची चराचर झाला. चर अचर जे आहे, हालणारं न हालणारं जे चराचर ब्रह्मांड आहे ते तो स्वतःच झालेला आहे. स्वतः. हां, काय कल्पना आहे बघा. म्हणजे आपण काय आहोत, विश्वपुरुष आहोत. आपण काय फक्त भारतीय नाही आहे. तर आपल्या बऱ्याचशा ओळखी असतात नाही. आपण मराठी आहोत, नंतर आमचं काय खाणं वेगळं, पिणं वेगळं, कपडे वेगळे, प्रथा वेगळ्या, सवयी वेगळ्या, हे सगळं ठीक आहे. पण हे तेवढ्यापुरते. खरे आपण काय आहोत, विश्वमानव आहोत की नाही. म्हणून आपल्या स्वामीजींना विश्वमानव म्हणतात, युगपुरुष म्हणतात, युगंधर म्हणतात. कृष्णाला युगंधर म्हणतात, युगपुरुष म्हणतात. याचं कारण काय, जगद्गुरू म्हणतात. कृष्णम वंदे जगद्गुरुम. असं का? कारण त्यांचं मन तसं होतं, इतकं विशाल व्यापी होतं. जगाला व्यापून टाकणारं असं त्यांचं व्यक्तिमत्व असतं. म्हणून हे इथे आपल्याला गीतेमध्ये सांगत आहेत याच्यामध्ये की हां, अशी एक वेळ येईल आहे, या सर्व वासना पूर्ण झाल्यावर, वासना कधीच पूर्ण होत नसतात. महाभारतात आहे, तो पुराणात एक श्लोक आहे की जगातल्या सगळ्या इच्छा तृप्तीच्या वस्तू एका माणसाला जर दिल्या तरी त्याची कधीसुद्धा वासना पूर्ण होऊ शकणार नाही. स्वामींचं असं एक वाक्य आहे की नाही, तुम्ही सगळं काही जगात जेवढं काय आहे तेवढं सगळं एका खेड्यावर जरी तुम्ही दिलं तरी ते खेडं कधी परिपूर्ण होणार नाही. पण माणसाला स्वतः उभं राहायला शिकवा, त्याला देऊन काही त्याचं भलं होणार नाही. तसंच ते त्याच्या वासना, माणसाच्या वासना कधीच पूर्ण होत नसतात. महाभारतामध्ये ययातीची कथा आहे. त्याने आपल्या मुलाचं 1000 वर्ष आयुष्य घेतलं की नाही, आणि त्याला शेवटी कळलं न जातु कामानाम उपभोगेन शाम्यती. नाही, कामनांचा उपभोग घेऊन शांत कोणी होत नाही. न जातु कामानाम उपभोगेन शाम्यती. हे अनुभव आहे. 1000 वर्ष ययातीने आपल्या मुलाचं तारुण्य उपभोगलं. अनुभव घेतल्यानंतर त्याला कळलं. त्याचा श्लोक आहे तो, न जातु कामानाम उपभोगे. इतकंच काय, हविषावर्तमेव भोज एवाभिवर्धते. तुम्ही अग्नीमध्ये तूप टाकलं तर अग्नी विझत नाही, तर काय होतं, अग्नी आणखी भडकतो. हे ज्ञान आहे. हे ज्ञान झालं, केवढं मोठं ज्ञान आहे हे. ज्ञानानेच तर माणूस महान होतो. आणखी दुसरं कोणतं साधन आहे. जो अनाडी आहे, अज्ञानी आहे, तो तर पशुवत जीवन जगतो आहे. ऋषी लोकांचं महत्त्व काय आहे, कृष्णाचं आणि विवेकानंदाचं महत्त्व काय. ज्ञानी होते, जगाला त्यांनी शहाणं केलं.
शहाणा नाही तो माणूस, जो शहाणा नाही तो काय माणूस आहे काय? भूये भाभिवर्धते. तुम्ही अग्नीमध्ये तूप टाकल्यानंतर अग्नी विझत नाही, तर अग्नी आणखी भडकतो. तुम्ही वासनांची पूर्ती केली तर वासना शमत नाही, वासना आणखी भडकतात. हे ज्ञान आहे. ययातीला 1000 वर्ष सगळं उभं कळलं. ते कशाला कळलं? आपल्याला कशाला 1000 वर्ष लागायला पाहिजे? आपल्याला वाचून थोडं चिंतन केलं की कळायला पाहिजे की नाही? आता ययाती 1000 वर्ष अनुभवून जो शिकला ते आपल्याला काय पटकन शिकायला पाहिजे की नाही? न्यूटननी शोध लावला गुरुत्वाकर्षणाचा, म्हणून काय आपल्याला त्या प्रक्रियेत जायला पाहिजे काय? आपल्याला पटकन ते समजलं आपल्याला. जेवढं स्वामीजीने फार छान सांगितलं, आपलं ज्ञान म्हणजे काय आहे? आजपर्यंत जे झालं आहे त्याच्या पलीकडे तुम्ही जा. तुम्हाला काही मुळापासून सुरुवात करायला काही गरज नाही आहे. तुम्हाला चाकाचा शोध अग्नीचा शोध लावायची गरज नाही, ते होऊन गेलेलं आहे. आता तुम्ही पुढे जा, त्या ज्ञानाच्या पुढे जा आणखी नाही. पण ते ज्ञान विशेष करून स्पिरिच्युअल नॉलेज जे आहे ते शिखराला पोहोचलेलं ज्ञान आहे. कारण ते मनुष्याच्या संबंधी आहे, मनुष्याच्या सुखसुविधे संबंधी नाही आहे. त्यात फरक आहे. म्हणून त्याला 2 प्रकारचे म्हटलं आहे, परा आणि अपराविद्या. आपल्याकडे जी विद्या आपण प्रयत्न करतो ती अपराविद्या आहे, म्हणजे गौण विद्या आहे. त्याचा संबंध आपल्या शरीराशी आहे. शरीर तुम्ही सुखाने राहू शकेल आणि ते फार आवश्यक आहे. त्याचं महत्त्व कधीच कमी होत नाही आहे. तुमचं पोट भरलं असलं तरच तुम्ही विचार करू शकाल. आधी पोटोबा नंतर विठोबा म्हणतात, त्यात बरंच काही अर्थ आहे त्याच्यामध्ये. तुम्ही जर उपाशी असले तर तुमचं मन कशातच लागणार नाही. असे काही लोक असतात की जे उपाशी राहूनही त्यांचं मन मात्र उच्च अवस्थेवर असतं. असे फार कमी अपवाद आहेत ते की नाही? नाही तर सगळं लक्ष आपलं पोटाकडे असतं. केव्हा? कारण काय, अन्नचिंता भयंकरा म्हणतात. अन्नाची चिंताही भयंकर असते. तुमचं कशातच लक्ष लागणार नाही. पोट म्हणजे इथे तुमचं भौतिक अस्तित्व, ते फार महत्त्वाचं आहे. पण ते झाल्यानंतर पलीकडे मात्र, ते झाल्यानंतर किंवा होत असताना तुम्ही तुमच्या खऱ्या ज्ञानाचा विचार करा. आणि तेही ते सांगतात आहे आपल्याला की तुम्हाला अशी एक वेळ येईल, ती वेळ यायला पाहिजे. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, कधीतरी येऊ द्या. अंतकाले गीता म्हणते, मरणाच्या वेळी येऊ द्या. खूप उशीर झाला आहे, पण वाईट काय आहे? इट इज नेव्हर टू लेट. खूप उशीर झाला आहे. अरे तुम्हाला मरणाच्या वेळी स्थित्वास्याम अंतकालेपी ब्रह्मनिर्वाण मृच्छते गीता म्हणते, काही हरकत नाही आहे. ॲग्रीड, डन, काही प्रॉब्लेम नाही आहे की नाही? तुम्हाला तुमची काही निंदा करत नाही, ती निंदा नाही आहे. स्थित्वास्याम, या स्थितीमध्ये तुम्ही अंतकालेपी स्थित्वा, तरी तुम्हाला ब्रह्मनिर्वाण प्राप्त होईल. तुम्ही ब्रह्म व्हाल. काय कल्पना आहे बघा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे की नाही? पण कधीतरी तुमचं प्रत्येक कर्म तुम्हाला त्या ज्ञानाच्या परमोच्च शिखराकडे न्यायला पाहिजे. नाही तर अर्थ काय आहे तुमच्या ज्ञानाला? तुमच्या जगण्यालाच अर्थ काय आहे की नाही? जगण्याला म्हणजे प्रत्येक पैसा कमवणं, सत्ता, सुखसोयी, हे त्याला जीवन म्हणतो आपण. जरूर पाहिजे, सगळ्याच गोष्टी पाहिजे. परंतु त्याला जीवन समजणं हे मान्य नाही आहे. कोणत्याच शास्त्राला ते मान्य नाही. त्याला जीवन नाही म्हणत, तो मूर्खपणा आहे. त्याला म्हणतात म्हणजे डाऊनराईट सुपिरिटी त्याला म्हणतात. म्हणतात ते अशी एक त्याला क्षुल्लक म्हटलं. अगदी क्षुल्लक म्हणजे ते निरर्थक आहे त्या अर्थाने, असं तुम्हालाच वाटायला लागेल. आणि आज तुमचा अनुभव आहे नाही. कशावरून? तुम्ही लहान होत आहे की नाही? तुमच्या लहानपणच्या तुमच्या आवडीनिवडी बघा, तुमच्या त्या आजच्या बघा, त्या गोष्टी तुम्हाला अत्यंत क्षुल्लक वाटतात. म्हणजे याच जीवनात तुमचा अनुभव आहे. अजून तुमचं जीवन बाकी आहे, बरंचसं बाकी आहे. पण काही बाबतीत तरी तुम्हाला अनुभव आले आहेत, काही बाबतीत तरी तुम्हाला समजायला लागलेलं आहे. तुम्ही तरुण असताना तुमचे इंटरेस्ट बघा काय होते नाही. आज ते इंटरेस्ट तुमचं आहे काय? त्यात काहीच दम वाटत नाही तुम्हाला. अति क्षुल्लक वाटतात, निरर्थक वाटतात, मूर्खपणा वाटतो. अरे क्या हम दिवाने तुम दिवाने आहे की नाही? हाही दिवाने आणि तोही दिवाने. काय मिळवलं आहे तुम्हाला याच्यामध्ये आहे की नाही? सगळेच पागल आहेत की नाही? म्हणजे ते किती क्षुल्लक आहे हे तुम्हाला आज कळतं आहे. तुम्ही जसं शंकराचार्य म्हटलं आहे की बालस्तावत क्रीडासक्त. लहान मुलं खेळामध्ये असे होऊन जातात, मग्न होऊन जातात. एक चॉकलेट त्यांना आनंद देतं, तुम्हाला नाही आहे. तुम्ही त्या अवस्थेतून पार पडले आहात. तुम्हाला आता खेळण्यामध्ये काही, खेळणं म्हणजे ज्याला आपण म्हणतो खेळणी म्हणतो, प्ले थिंग्स की नाही. तुम्हाला कोणी भेट म्हणून खेळणी दिली, एक मोटर कार दिली आहे की नाही, खेळण्यातली मोटर कार दिली आहे की नाही.
तुम्हाला आनंद होईल. एक चॉकलेट दिलं तुम्हाला आनंद होईल, बाहुली दिली तुम्हाला आनंद होईल, किंवा अशाच गोष्टी दिल्या, समांतर गोष्टी दिल्या तुम्हाला आनंद होईल. नाही, पण तुम्ही एक अशी तुमच्या जीवनात अवस्था होती की त्या तुम्हाला आनंदाने तुमचं मन भरून जायचं. आज तसं होत नाही. म्हणजे ती अवस्था तुम्ही पार केलेली आहे की ज्यावेळी त्या गोष्टी तुम्हाला खूप महत्त्वाच्या वाटायच्या, मूल्यवान वाटायच्या, त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही असं वाटायचं, त्या गोष्टी तुम्हाला आज अतिशय फालतू वाटतात, त्याचं काहीच मूल्य वाटत नाही. ही 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 तुमची काय आहे, तुम्ही वर आले आहेत त्याच्यातून, त्यालाच म्हटलं एक क्षुल्लक वाटतात तुम्हाला, अशी एक वेळ. परंतु जोवर तुम्ही ही वासना तृप्त करून घेत नाही आणि जोवर तुम्ही या क्रियाशीलतेतून जात नाही, तोवर तुम्हाला ती शांती, ती सखोलता, ते आत्मसमर्पण म्हणजे डेडिकेशन संपूर्ण तुम्हाला कळतं आहे की हीच फक्त इथेच तुम्ही आपलं संपूर्ण फोकस करा, स्वतःला ओता. विवेकानंद की नाही, विवेकानंदाने एकदा विचारलं, ते भारत यात्रा करत होते, त्याला काय माणूस आहे, काय विद्वान आहे, एवढं विद्वान कुठे जगात सापडत नाही अशी विद्वान माणसं. नाही, जगामध्ये आपल्याला त्यांचं दर्शनच होत नाही असल्या महान लोकांचं. आपल्या भाग्याने अशा माणसाचं दर्शन झालं आहे, त्याची बोलतो आहे आपण. त्यांनी म्हटलं, स्वामीजी तुम्ही एवढे महान आहात, इतके आहात, आणि तुम्ही असं तुमचं हे रूप काय आहे, काहीतरी कपडे घातले आहेत, 4 ठिकाणी फाटलेले आहेत, मळलेले आहेत, तुम्ही तुमचं नीट जेवण होत नाही असं दिसतं आहे, तुम्हाला नीट विश्रांती मिळत नाही, तुमचं घर कुठे आहे, मला कुठलं घर आहे की नाही. स्वामीजी ते सॉन्ग ऑफ संन्यासीन फार सुंदर आहे. माझं घर कुठं आहे, झाडाखाली आहे, झाडाखाली राहतो आहे की नाही, जे काय मिळतं ते खातो. फार सुंदर गीत आहे ते आहे की नाही. से होप ओम तत्सत ओम की नाही. मग तुम्ही असे दरिद्री का, असे भिकारी का. भिकारी बघतो ना तुम्ही, त्याचा अवतार कसा असतो, पण भिकाऱ्याचा अवतार कसा असतो, त्याचं रूप कसं असतं. तुम्ही भिकाऱ्यासारखे का राहता, तुम्ही तर एक सम्राट चक्रवर्तीसारखे राहायला पाहिजे. डोक्यावर मुकुट पाहिजे, तुमच्या रत्न जडीत मुकुट पाहिजे. आणि म्हटलं की अरे मला हे आवडतं आहे, हे भिकारी रूप आवडतं आहे. फार सुंदर उत्तर दिलं तुम्ही. आय लाईक दिस आहे की नाही. हे माझं जीवन मला आवडतं आहे, मला माझं जीवन प्रिय आहे. म्हणून स्वामी जेव्हा आले होते तेव्हा माझं मुंडन केलेलं आणि माझ्या अंगावर वस्त्र पाहिलं, ते जीवन खरं जीवन आहे. अंगावर काही कपडे नाही, एकच कपडा आहे फक्त कमरेपुरती, त्याला म्हणतात जीवन. कारण काय, किती शुद्ध जीवन आहे की नाही, आपल्याला कल्पना करता नाही असं शुद्ध, त्याला जीवन म्हणतात. म्हणून स्वामीजी इथे ते म्हणतात मला ते जीवन आवडतं आहे. कारण काय, तिथे बाह्य लाभाची काही की नाही, काही कल्पनाच नाही आहे. गीतेमध्ये तर खूप सुंदर आहे, आत्मतृप्ती. जोवर तुम्हाला ती शांती, ती सखोलता, ते आत्मसमर्पण लाभणे कदापि शक्य नाही. हे अहिंसा तत्त्व शेकडो हजारो वर्षांपासून प्रचारित होत आहे. जन्मास येणारा प्रत्येकजण अगदी बाळपणापासूनच ऐकत आला आहे, तरी देखील खरोखरच या अवस्थेप्रत पोचले असतील असे महामानव अवघ्या जगात अगदी बोटावर मोजण्या इतकेच निघतील असे म्हटले तरी चालेल. मी तर अर्धी अधिक पृथ्वी, स्वामी विवेकानंद स्वतःविषयी म्हणतात, पायाखाली घातली आहे. पण उभ्या आयुष्यात निदान 20 तरी खरोखर शांती पावलेल्या आणि अहिंसक व्यक्ती मी पाहिले असतील की नाही याची वानवाच आहे. त्या खऱ्या 20 व्यक्ती आहेत किंवा 5 व्यक्ती, 10 व्यक्ती, 20 व्यक्ती जगातले ते खरे मानव आहेत. बाकीचे आपण थोडा एक शब्द वापरला तर ते उपद्रव करणारे आहेत. जगातले पुष्कळसे महामानव उपद्रवी होते की नाही. जगात त्यांनी भरपूर उपद्रव निर्माण केले. जगातली शांती जे जगात प्रसिद्ध झालेले आहेत, ज्यांची नावं लोकांना माहिती आहेत. रावणाचं नाव कोणाला माहीत नाही आहे, दुर्योधनाचं नाव कोणाला माहीत नाही आहे, कंसाचं नाव कोणाला माहीत नाही. फक्त 2-4 नावं घेतो आपण, असे तुम्ही शेकडो नावं घेऊ शकणार. पण सगळे ते उपद्रवी आहेत. त्यांचं नाव झालं आहे, पण ते उपद्रव निर्माण केले आहेत त्यांनी. ते महामानव त्यांना म्हणू नका की नाही. असेच पुष्कळसे महामानव आहेत आपल्याकडे, त्यांनी सगळे उपद्रव निर्माण केले की. म्हणून इथे स्वामीजी म्हणतात की तुम्ही तुमचा आदर्श निवडताना खूप काळजी घ्या. तुमचा आदर्श कधीही क्षुल्लक किंवा एवढ्या जीवनासाठी, तुमच्या संपूर्ण जीवनाला, संपूर्ण अनंत जीवनाला व्यापणारा तुमचा आदर्श पाहिजे. हे कर्मयोगाचं मर्म आहे. म्हणून गीतेमध्ये
त्यांनी जो 18व्या अध्यायातला जो श्लोक आहे, मला वाटते तो 40वा श्लोक आहे, त्यांनी त्याच्यामध्ये त्याने हां मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम. हां हां हा 62वा श्लोक आहे, जवळपास शेवटचा श्लोक म्हणता येईल. शेवटचा श्लोक 66वा आहे गीतेमध्ये, तो समर्पणाचा श्लोक आहे. इथे समर्पण म्हटलं आहे ना स्वामीजींनी की नाही, संपूर्ण समर्पण. समर्पण आता त्याला आपण काय म्हणतो, आत्मसमर्पण या अर्थाने. म्हणजे तुम्ही राहिलेच नाही, तुम्ही विश्वरूप झाले. ही नुसती कल्पनासुद्धा इतकी महान आहे आणि तीसुद्धा तुम्हाला उंच उंच घेऊन जाते. तुमच्यातलं जेवढं काही मालिन्य असतं, मलिनता असते, क्षुद्रता असते, ती नाहीशी करून टाकते. जसं अग्नी काय करतो, सुवर्णामध्ये जे काही मलिनता असते, धूळ असते, कचरा असतो, माते सगळं जाळून टाकते. तसं तुम्ही सुवर्णमय आहात. तुमच्यात जी काही कारी कचरा आहे, केर कचरा आहे, तो सगळं जाळून टाकतो. आपण केर कचरा जाळतो ना. आपल्या जीवनामध्ये, मानवी जीवनात किती केर कचरा आहे याची आपल्याला काही कल्पना नाही आहे की नाही. आपल्या डोक्यात किती केर कचरा आहे. आपल्या पोटातच बघा ना किती केर कचरा असतो. बाकीचं जाऊ द्या, या शरीरातच बघा ना की नाही. आपलं शरीर कुठे शुद्ध आहे. काही काही कोंबतो आपण आपल्या शरीरामध्ये. गीता सांगते 18व्या अध्यायामध्ये आपलं जेवण कसं असावं, शुद्ध, सात्विक, राजसिक आणि तामसिक. नंतर हे सांगतं, शास्त्र सांगतं की काय ध्रुवा स्मृती, आहार शुद्धो सत्वशुद्धो, सत्वशुद्धो ध्रुवा स्मृती. तुमचा आहार शुद्ध पाहिजे, मग तुम्ही शुद्ध व्हाल. सत्व म्हणजे पदार्थ, व्यक्ती की नाही. मग तुम्ही शुद्ध, तुमच्या आहाराने तुम्ही शुद्ध किंवा अशुद्ध होता. मग तुमची ध्रुवा स्मृती, तुमची स्मृती आहे, स्मरणशक्ती आहे ती पक्की होईल आहे. स्मरणशक्ती म्हणजे आत्मस्मृती या अर्थाने येते. आज आपण स्वतःला मनुष्य समजतो. मी फार एक असा साधारण मनुष्य समजतो. अरे मी तर महामानव आहे, विश्वमानव आहे. नाही, मी साधा मनुष्य नाही. हे आपल्याला माहीत कुठे आहे, कारण ती स्मृती आपण विसरून गेलो आहे. म्हणून इथे 2 दिल्या गोष्टी गीतेमध्ये. शांतीम प्राप्स्यसि आणि स्थानम प्राप्स्यसि. शाश्वतम दोन्हीकडे लावू शकतो आपण. शाश्वतम शांतीम प्राप्स्यसि, शाश्वतम स्थानम प्राप्स्यसि. 2 गोष्टी. आणि मग हा जवळपास अध्याय संपतो, म्हणजे गीता संपते जवळपास. गीतेचा उपदेश संपतो. त्याच्यानंतर 3-4 श्लोक आहेत, पण ते फक्त समारोपाचे आहेत. आणि शेवटचा श्लोक आहे 66वा, संपूर्ण गीतेचा उपसंहार आहे. आणि तो तुम्हाला माहिती आहे, सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. जेवढ्या चिंता काळजी आहेत आपल्याला, त्या सगळ्या सोडून मला अर्पण, मला शरणी आहे की नाही. तुझं प्रत्येक गोष्ट मी बघेन, बारकी बारकी गोष्टसुद्धा मी बघेन. अशी कोणतीच गोष्ट राहणार नाही त्याची मी काळजी घेणार नाही. त्याला म्हणतात सर्वधर्मान् परित्यज्य आहे की नाही. आपल्याला 10 गोष्टींच्या काळज्या सोडल्या तरी पण 11वी गोष्ट असतेच की नाही. ती सोडली की ती दुसरी आणखी 12वी गोष्ट येतेच की नाही. आपला अनुभव आहे की नाही. आपण किती म्हटलं की सोडल्यानंतर त्याच्या आत असतात, ती आणखी एक मध्ये येते. म्हणतात तसं नाही. सर्वधर्मान् परित्यज्य एकम माम शरणं व्रज. फक्त मला जसं लहान मुलं असतं, आईच्या मांडीवर झोपलेलं असतं, त्यांनी 100 काळजी सोडून दिलेलं असतं नाही की नाही. त्यांनी एकही काळजी ठेवत नाही. तो मस्त ढाराडूर झोपलं असतं ते, कारण त्याला काही काळजी नसतं. शांत असतं, अशांती नसते, सुख असतं, सुखाची परमावधी असते. आणखी त्याचं एक कारण आहे, लहान मुलं खूप आनंदी असतात बघा, खूप उड्या मारतात, खूप किंचाळतात. आपण बैतागून जातो, इतक्या किंकाळ्या फोडतात ते, इतक्या जोराने ओढतात, इकडे धावतात तिकडे धावतात, वैतागण्याचं कारण काय, इतका आनंद का असतो. त्याने काळजी नाही आहे. आणखी एक महत्त्वाचं, त्याच्यामध्ये कामवृत्तीच नाही आहे. लक्षात घ्या, आहे फार मोठी गोष्ट आहे. त्यांच्यामध्ये सेक्स इन्स्टिंक्टच नाही आहे, वासनाच नाही आहे, म्हणजे कामवासनाच नाही आहे. त्याचं कारण इतके आनंदी असतात. तुम्ही हा विषय समजून घ्या. एकदा माताजींकडे शारदादेवी रामकृष्णांच्या सहधर्मिणी, त्यांच्याकडे युवक बोलता बोलता म्हणाला, मला काम वाचण्याचा कधी त्रासच होत नाही. माता जेवढं असं त्यांचं वर्णन आहे, एकदम त्या थरारल्या
आणि त्यांनी आपल्या पायाची धूळ घेत त्याच्या कपाळाला लावली. अरे असं बोलू नये, रामकृष्णाच्या जीवनात असे तो असं बोलू नये, असं कधी बोलू नये. कारण काय ती महामाया प्रकृती आहे, तिला कधी आव्हान देऊ नका. ठाकूरांच्या जीवनात एक फार सुंदर घटना आहे. 2-3 घटना आहे, आपण एकच घटना ती. त्याला म्हणाला, ते आपले एका युवकाचा युवक म्हणाला की मला काम वाचण्याचा खूप त्रास होतो वगैरे. त्यावेळी अरे बरंच मोठं ती आहेच उपदेश आहे, पण त्यातला एक भाग जसा आहे, असं होतं त्याची काळजी करू नको, येतं जातं आहे की नाही. आणि त्यांनी पुन्हा स्वतःच्या जीवनातली घटना सांगितली, म्हणजे त्याचा विश्वास होण्यासाठी. मला वाटलं होतं की मग कामं वासना जिंकले आहे की नाही, असं मनात एक विचार आला आहे की नाही. आणि मला असा त्रास झाला की मी माझं डोकं असं घासलं जमून, आई पुन्हा असं कधी म्हणणार नाही. जगन्मातेला त्यांनी प्रार्थना, आई असं पुन्हा कधी मी म्हणणार नाही, माझी चूक झाली. कारण काय, हे सगळं अहंकारावर आधारित असतं. आणि लहान मुलामध्ये तो अहंकारच नसतो. छोट्या बाळामध्ये तो त्रिगुणांच्या पलीकडे असतो. 5 वर्षाचं बालक वचनामृतामध्ये तुम्हाला नेहमी आढळेल. 5 वर्षाचा बालक, आता 5 वर्षाचा आहे, 4 वर्षात मला ते वय खाली आणावं लागेल थोडंसं आता काळाप्रमाणे आहे की नाही. अगदी त्यामध्ये काही तो नेहमी आनंदी का असतो, त्याच्यामध्ये कामवासनाच नसतात, निश्चिंत असतो, आनंद असतो, आनंदी असतो. म्हणून बघा कृष्णम वंदे परमानंदम कृष्णम, तो हे आहे ना प्रणाम मंत्र आहे ना, देवकी परमानंदम कृष्णम वंदे. देवकी परमानंदम का म्हटलं आहे, ते परमानंदम की देविकेला परमानंद देणार आहे की नाही. कृष्ण हा त्याच्या पलीकडे होता, सगळ्या वासनांच्या पलीकडे होता, सगळ्या आसक्तीच्या संघाच्या सगळे पलीकडे होता सगळ्यामध्ये. म्हणून कृष्ण हा गीतेचा आणि कर्मयोगाचा आदर्श आहे, लक्षात घ्या. हनुमंत हा संपूर्ण याचा आदर्श आहे, संपूर्ण मानवतेचा आदर्श आहे. तो परिपूर्ण मानव कसा असू शकतो, आदर्श मानव कसू शकतो, ज्याच्या जीवनामध्ये सारे योग, 4ही योग परिपूर्णतेने आहे. असं कोण आहे तुम्ही बघा, तो हनुमंत आहे. तो आदर्श ज्ञानयोगी होता. आता त्याचे कसा होता सांगण्याचं आपल्याला काही तर नाही आहे. त्याला म्हटलं ज्ञानी नाम अग्रगण्य म्हटलं आहे की नाही. अग्रगण्य ज्ञानांमध्ये ज्ञान म्हणजे आत्मज्ञानांमध्ये अग्रगण्य. कपिकुळाशी मंडनू रामरूपी अंतरात्मा, ते यांचं आहे ना रामदासांचा तो हनुमान स्तोत्र आहे. दर्शने दोषणासती भक्ती, त्याचे काय विचारायचे अर्जुनाच्या आपल्या हनुमंताची भक्तीविषयी काय बोलायचं आहे. आदर्श भक्त होता, आदर्श योगी होता, आदर्श कर्मी होता. रामाचं काम म्हटलं की तो बस मागे हटायचा नाही. समुद्र ओलांडून तो लंकेत गेला. मला काय कठीण आहे, रामाचं नाव घेतल्यानंतर मला काय अशी त्याची पूर्ण खात्री. रामाचं नाव मी घेतलं आहे, बऱ्याच गोष्टी आहे आपल्या, तो काही विषय नाही आहे, परंतु रामाचं नाव घेतलं आहे. राम माझ्या पाठीशी आहे, मी रामाचा सेवक आहे. समर्थाची या सेवका वक्रपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, असा प्रचंड विश्वास असा असणारा तो हनुमंत आहे बघा. सगळं आदर्श आहे, हे खरे आदर्श आहेत नाही. या लोकांनी काय सत्ता गाजवली. हनुमंताच्या अंगावर तर कपडे पण नाही, ते माकडाचं रूप आहे की नाही. पुरेसे कपडेच नाही तिच्या अंगावर. आपण कधी बघितलं घालतात मंदिरामध्ये, कधी कधी अंगावर कपडे घालतात हनुमंताच्या, पण शेवटी काय मिनिमम कपडे आहेत, शेपटी आहे. हनु म्हणजे विकृत तोंड आहे, परंतु काय महान आदर्श आहे. तुम्ही कुठेही जा, रामाचं मंदिर तुम्हाला दिसेल नाही, पण हनुमंत दिसतं गावागावामध्ये. महाराष्ट्रात तर गावागावामध्ये हनुमंताची मंदिर आहेत आहे की नाही. लोक जातात तिथे पूजा करायला. हनुमंत म्हणजे सगळे गाजलेले आहेत. हनुमंत आहे, गणपती आहे, सगळे. गणपती काय वक्रतुंड आहे तो आहे की नाही. पण तो वक्रतुंड असू दे, तो गणपती मात्र फार महान देवता आहे कलियुगामध्ये. तर असं काय नाही, ते वक्रतुंड नाही आहे नाही, ते त्यागी आहे, महान त्यागी आहे, महान आदर्श आहेत की नाही. केवढे मोठे आदर्श आहेत. तुम्ही त्यांचं नुसतं बघून तुम्ही मोठे होऊ शकता. अद्देशते चयेमम हा ज्ञानयज्ञ, ज्ञानयज्ञेन तेनाहम इष्टस्यामिति मे मतिः की नाही. माणूस हा ज्ञानाने महान होत असतो, वस्तूंनी नाही. चुकीची समजूत आहे. वस्तू आपोआप येतात, तुम्हाला वस्तू काही बोलवायला लागत नाही. लक्षात घ्या, ती प्रकृती सगळं जुळवून देते. हा नियम आहे, हा नियम आहे, जगाचा नियम. याच्यावर विश्वास असतो. तेच स्वामींना माहीत होतं सगळं जग माझ्या मागे कुत्र्यासारखं येईल आहे की नाही. आणि सगळं जग माझ्या मागे येईल आहे, मला जगाच्या मागे जायची गरज नाही. ते तुर्यानंद महाराजांनी म्हटलं होतं की नाही. जेव्हा मी समजेल की जग माझ्या मागे कुत्र्यासारखं येईल, तेव्हा मी म्हटलं की ते काय विश्वास आहे तो, काय प्रचंड विश्वास आहे तो. हा विश्वास म्हणजे साधा विश्वास नाही.
मी आत्मा आहे की नाही. आपण छोट्या छोट्या गोष्टींचा आपण काहीतरी मागे लागतो. आपण आपली थोडी कुवतच तेवढी आहे आपली, त्याला काही आपल्या हातात उपाय नाही आहे की नाही. आपले आदर्श छोटे छोटे आहेत, त्याला आपल्या हातात उपाय नाही आपल्याकडे. परंतु शास्त्र तसं म्हणत नाही. शास्त्र म्हणतं की तुम्ही आपापल्या कार्यक्षेत्रात तुम्ही कनिष्ठ नाही म्हणजे तुम्ही तेवढेच महान होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टींचा हे करायचा विचार करायची गरज नाही आहे. मोठ्या लोकांनी काय केलं ते बघा, मी तुम्हाला कळून येईल आहे. रामदासांनी काय केलं बघा ते कळून, तुकारामांनी काय केलं बघा. आपल्या महाराष्ट्रातल्या संतांचा मी विचार करतो आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं त्यांचा जरी तुम्ही विचार केला तुम्हाला लक्षात येईल आहे की नाही. त्यांनाही प्रॉब्लेम होते तुमच्यासारखे, त्यांनी ते प्रॉब्लेम सोडवत बसले नाही जीवनभर. आपण आपले जीवनभर एकच प्रॉब्लेम सोडत बसतो आणि त्याच्यातच जीवन खपवतो. कर्मयोगाला ते अभिप्रेत नाही आहे की नाही. तो कर्मयोग झाला नाही. गीतेला अभिप्रेत नाही आहे ते की तुम्ही जन्मभर एकच प्रॉब्लेम सोडत बसा. एक गणिताचा प्रॉब्लेम दिला आणि तो मुलगा 3 तास फक्त एकच प्रश्न सोडत बसतो आहे आणि तोही त्याला नीट सुटत नाही आहे. मग काय होईल आहे, त्याला फक्त एकच प्रश्न सोडवल्यामुळे, समजा एका प्रश्नावर 20 मार्क आहे, तो 3 तासामध्ये तो 5 प्रश्न आहेत, 20-20 मार्काचे 5 प्रश्न आहेत, एकूण 100 मार्क आहे. तो मुलगा करतो काय, तो उघडतो आणि एकच प्रश्न सोडत बसतो 3 तास आणि तो काय धड सोडवत नाही. त्या परीक्षेला दया येते तर 2-3 मार्क देऊन टाकतो. त्यांनी काहीतरी एक प्रश्न तर सोडा 2-3 मार्क देऊन टाकतो. 2-3 मार्कांनी तुम्ही पास होणार कसे की नाही. तसंच आपण जन्मभर एकच प्रश्न सोडत बसतो, जीवनाचाच प्रश्न सोडत बसतो. आम्ही काय खाऊ, काय पिऊ, आम्ही कसं राहू, कसे कपडे घालू वगैरे 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 आहे की नाही. ते म्हणतात हा कर्मयोग नव्हे, हा कर्मयोग अभिप्रेत नाही आहे की नाही. हा काहीच योगच नव्हे. हा या कशातच धरू नका तुम्ही. कारण काय इथे तुम्हाला इथे म्हटलं आहे शाश्वतम स्थानम, हां शांतिम स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. तुम्हाला कोणी हलवू शकणार नाही. शाश्वतम स्थानम, 2 गोष्टी आपल्याला त्रास देणार असतात. हे तुम्ही सांगते की तुम्हाला अनिश्चितता, अनसर्टनिटी, इनसेक्युरिटी ज्याला म्हणतो ती नेहमीच जाचत असते जन्मभर. आणि दुसरं म्हणजे सुख. सुख नावाची गोष्ट जगात नसते. ज्या सुखामध्ये शांती नाही ते सुखच नव्हे, किंवा ज्या सुखामुळे तुमचं मन चित्त शांत होत नाही ते सुखच नव्हे. अशांतस्य कुतः सुखम, गीता म्हणते अशांतस्य कुतः सुखम. तुम्ही सुखी स्वतः समज, तुमची शांती कुठे आहे. तुम्ही जर अशांत असाल तर तुम्ही सुखी नाही. कुतः सुखम, त्याला शांती कुठून मिळणार. म्हणून गीतेमध्ये सुख शब्द, आनंद शब्द नाहीच आहे कुठे, मला तरी आढळलं नाही आहे. त्याचा आपण विचार नंतर कधी करू, नाही त्याचं विशेष काही महत्त्व नाही आहे. पण सुख शब्द आहे हा गीतेमध्ये. सुख शब्द खूप आला आहे की नाही. पण सुख शब्दाचा अर्थ तिथे आपण समजतो तसा नाही आहे की नाही. विकारी सुख नाही आहे. आपली सगळी सुख विकारी असतात की नाही. म्हणजे विकार म्हणजे रोग. एक प्रकारे विकाराला रोग म्हणतात. आपण सगळे ठीक आहोत, अविकारी आहोत. अचानक डोकं दुखायला लागलं, अचानक पोट दुखायला लागलं, ताप आला, त्याला विकार म्हणतात की नाही. तर सुख हे अविकारी असेल तर त्याला सुख म्हणतात, नाही तर त्याला सुख म्हणत नाहीत. इथे अविकारी सुख आहे. शांती म्हणजे अविकारी सुख आहे ते, त्यात कोणताही विकार नाही आहे. आणि स्थान म्हणजे काय, स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम, शाश्वतम स्थानम प्राप्स्यसि. तुम्हाला शाश्वत स्थान प्राप्त होईल आहे. शाश्वत स्थान म्हणजे काय, तुम्ही थोडं इकडे येऊन जातो, तोंडावर हे तरुण येते, या बाजूला इकडे भरपूर जागा आहे, इकडे जागा आहे भरपूर. हां, शाश्वतम स्थानम प्राप्स्यसि. तुम्हाला असं स्थान मिळेल की जग तुम्हाला हलवेल तरी तुम्ही हलणार नाही. आपला ध्रुवपद म्हणतो ना, ध्रुवतारा म्हणतो ना, उत्तरेकडेच तो अढळपद म्हणतो त्याला. त्या ध्रुव बाळाने तपश्चर्या केली, भगवंताला प्रसन्न करून दिलं आणि त्याला अढळपद दिलं. अढळपद म्हणजे न ढळणारं पद. तो ध्रुवतारा कधी हालत नाही, तो सगळ्यांना मार्ग दाखवतो, आपल्या जागून कधी हालत नाही. तो त्याला म्हणतात शाश्वतम स्थानम. तुम्हाला नेहमी भीती वाटते, आपल्याला प्रत्येकाला भीती वाटते की आपल्याला जे आहे ते तर कोणी काही हलणार तर नाही.
तसं काही नाही आहे. शाश्वतम. आणि ते कसं मिळणार तुम्हाला? मत्प्रसादात. मत्प्रसाद शब्द खूप झाला आहे, एवढी 18व्या अध्यायात बरंच झालेला आहे की नाही. मत्प्रसादात अवाप्नोती मच्चित्त सर्वदुर्गानी मत्प्रसादात तरिष्यसी. अर्जुना, तू तुझं मन जर मला दिलं, मच्चित्त सर्वदुर्गानी, सगळे दुर्ग म्हणजे संकट, म्हणून तिला दुर्गा म्हणतात देवीला. दुर्गे दुर्गती हारी की नाही. ती दुर्गती हारते म्हणून तिला दुर्गा म्हणतात. इथे मच्चित्त सर्वदुर्गानी मत्प्रसादात तरिष्यसी. तू सगळ्या संकटातून माझ्या कृपेने मत्प्रसादात. प्रसाद शुद्ध शब्द आहे. प्रसाद जे शब्द अर्थ खूप होतात, त्याची चित्ताची प्रसन्नता. मी प्रसन्न झालो, माझी कृपा झाली, माझी दया अनुकंपा झाली, तर सर्व दुर्गा तरी तू तरुण जाशील. सर्व संकटातून तू तरुण जाशील. याचा अर्थ तुम्ही देवाला आपल्या जीवनात स्थान दिलं तर संकट तुम्हाला पार होऊन जाल, नाहीतर पार होणार नाही. आपण ते आम्ही काल इथे गेलो होतो, कवळीला गेलो होतो. तिथे ते काय, कृष्ण हा पांडवांच्या पक्षाला होता. कौरवांकडे काय नव्हतं, कौरवांकडे सगळंच होतं. भीष्म द्रोण वगैरे सगळे होते, अश्वत्थामा होते, सगळे महान होते. कौरवांकडे काय नव्हतं, कौरवांकडे कृष्ण नव्हता. यांच्याकडे काही नव्हतं. 40% सैन्य कमी होतं. सगळीच अडचण होती, कारण यांच्याकडे काही सत्ताच नव्हती. त्यांच्याकडे फक्त त्यांचे सासरे आणि हे द्रुपद आणि विराट, बाकी कोण होतं? त्यांच्याकडे कोणीच नाही आहे. विराट त्यांचे काय म्हणतात, अभिमन्यूचे हे सासरेच म्हणतात ना. उत्तराव दिलेलं. आणि हा जो आहे द्रुपद आहे, हे अर्जुनाचे म्हणजे पांडवांचे सासरे. बाकी कोण आहे यांच्याकडे? जे मामा होते तेही दुर्योधनाकडे चालले गेले. कृष्णाची नारायणी सेना आहे, तेही पण चालले गेले. म्हणजे 2 कमी झाले, यांचे 2 कमी झाले, त्यांचे 2 वाढले, त्यांचे 9चे 11 झाले, यांचे 9चे 7 झाले. एकदम 40%चा फरक पडला. केवढी मोठी हानी आहे. आणि कोणीच नाही यांच्याकडे लढायला. अर्जुन आणि भीमा अर्जुन समायुधी दुर्योधन म्हणतो. भीमा अर्जुनासारखे योद्धे आहे, पण बाकी काय आहे? भीष्म आणि द्रोणापुढे हे कोण आहे? पण यांच्याकडे फक्त एकच होतं, ते त्यांच्याकडे नव्हतं. कौरवांकडे यांच्याकडे कृष्ण होता. म्हणून ते खलू रणनदई पांडवा खलू रणदई कैवर्तक केशवा. पांडवांनी खरोखर ही रणनदी पार केली. इथे तसं तरिष्यती. सोत्तीर्णा खलू. खलू म्हणजे खरोखर, उत्तीर्ण म्हणजे सक्सेसफुल. सक्सेस त्याला उत्तीर्ण म्हणतात. पांडवांनी खरोखर ती रणनदी, संघर्ष, युद्ध, महायुद्ध खरोखर ते जिंकलेत. याचं कारण काय आहे? याचं कारण सत्य यांच्या बाजूला आहे, भगवान यांच्या बाजूला आहे. पांडवई रणनदी कैवर्तक केशवा. केशव जो आहे तो यांचे नावाडी, यांचे नौका चालवत आहे. हे कधी डुबू देणार नाही तो. बाकी सगळे डुबलेत, कौरव सगळे डुबलेत बघा. कारण काय, त्यांचा पक्ष अन्यायाचा होता. म्हणून आपल्या जीवनात जर न्याय सत्पक्ष असेल, सत्पक्ष म्हणजे भगवंताचा पक्ष, तुमच्या जीवनामध्ये हेच सांगतात. फार कठीण आहे स्वतःला धरून राहणं. सत्याला धरून राहणं जीवनात फार कठीण आहे की नाही. आपण त्याला कलियुग म्हणतो. कलियुग असो की नसो, कोणत्याही युगात कठीण आहे. सत्ययुगात कठीण होतं, द्वापारयुगात कठीण होतं. तुम्ही बघतात 4 युग बघा. आता ते कलियुग आहे. आपल्याला त्याच्या नावाने आपल्याला बरेच हे करता येतात, तक्रार करता येते. कलियुगामुळे असं होतं आहे. पण कोणत्या युगात सत्याला धरून राहणं सोपी होतं की नाही. सत्याला धरून राहणं फार कठीण आहे. सत्याला म्हणजे भगवंताला, सत्स्वरूप भगवंताला. आणि काही झालं तर मी सत्य सोडणार नाही, म्हणजे नाही माझा आदर्श सोडणार नाही. सद्भावे साधुभावे च सदिति उच्यते प्रशस्ते कर्मणि तथा सत्शब्द उच्यते. 17व्या अध्यायात आहे की सद्भाव, साधुभाव आणि सत्कर्म याला सत्शब्द लावला जातो. सगळंच आचरण शुद्ध आहे, वाणी शुद्ध आहे, कर्म शुद्ध आहे. ते सगळे तुम्हाला उच्च आदर्शाकडे घेऊन जाणार आहे. अशुद्ध कशाला असायला पाहिजे? आपण दुर्योधन कशाला असायला? दुर्योधन आपला आदर्श कसा असायला पाहिजे? रावण कशाला असायला पाहिजे? आणखी असे कोणते आदर्श आहेत की सत्याला धरून आहे, त्यांचं जीवन शुद्ध आहे,
चारित्र्यवान आहेत की नाही. संतांचा आदर्श, संत काय होतं, त्यांच्याकडे काय सामर्थ्य आहे? त्यांचं सामर्थ्य चारित्र्याचं सामर्थ्य आहे. त्यांची पूजा काय होते? चारित्र्यामुळे होते. चारित्र्य म्हणजे काय? चारित्र्य म्हणजे तुम्ही जेव्हा सत्याला धरून ठेवता तर ते खरंच चारित्र्य असतं, त्याला चारित्र्य म्हणतात. आज अशा थोड्या चारित्र्यवान लोकांची गरज आहे. स्वामीजी म्हणतात की जे भर चौकात उभे राहतील आणि म्हणतील आम्हाला देवाला सोडून दुसरं काहीच माहीत नाही, असे थोडेसे जरी चारित्र्यवान लोक जग पलटून टाकू शकतात. ते स्वामीजींनी तेच केलं ना, शंकराचार्यांनी तेच केलं. शंकरांनी काय केलं? आम्हाला काही माहीत नाही दुसरं, की नाही. हा देश हा शंकराचार्यांचा देश आहे असं म्हणलं जातं. भारत देशात हा शंकराचार्यांचा देश आहे, शुकाचा देश आहे, हा शुकदेवांचा देश आहे, की नाही. याचं कारण काय? फार मोठे आदर्श होते त्यांनी. काही ते जगले म्हणजे असेच जगले, की नाही. शुक म्हणजे काय सुंदर, ते व्यासांचे पुत्र आहे शुक आहे. व्यास हे पराशरांचे पुत्र आहे, पराशर शक्तीचे पुत्र आहे. महान परंपरा याच्यात येईल आहे, कर्मयोगात येईल आहे, की यांनी खूप प्रयत्न केला परिपूर्ण होण्याचा, पूर्णता प्राप्त करून घ्यायचा. ते जमणं आहे, पण तो त्याचा मुलगा मात्र जन्मापासूनच परिपूर्ण आहे, परफेक्ट आहे, तो पूर्ण ज्ञानी आहे. किती आश्चर्य आहे. आश्चर्य परंपरा आहे. त्याचे पिता, त्यांचे प्रपिता, त्यांचे प्रपितामह म्हणजे आजोबा, वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा सगळी त्या कुरडव्यामध्ये आहे. त्यांचा तो आज निघतो मुलगा, तो अगदी शिखर गाठलेला मुलगा आहे. म्हणून श्रीरामकृष्ण म्हणायचे, हा नरेंद्र माझा शुक आहे म्हणायचे ते, आहे की नाही. इन्फॅन्ट टेरिबल. काय शुकामध्ये काहीच नाही आहे, ते अंगावर कपडेच नाही आहे, की नाही. कपडेच नाही आहे अंगावर, एकही कपडा नाही आहे, की नाही. पण हा शुकाचा देश आहे. याचं कारण काय आहे? सगळं तो विश्वमय झालेलं आहे. शुकाचं वर्णन तुम्ही भागवतामध्ये आहे, तो विश्वमय झाला आहे. त्याचे वडील कुठे चालला बेटा, कुठे चालला बेटा, त्या मागे जातात, जंगलात निघून जातोय शुकदेव आपलं घर सोडून, आहे की नाही. तर त्याचं उत्तर कोण देत आहे? शुक देत नाही आहे, त्याची सगळी सृष्टी देते आहे. काय आश्चर्य, काय सुंदर कल्पना आहे बघा. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ शुक हा विश्वमय झाला आहे, ब्रह्मांडमय झाला आहे, सृष्टीमय झाला आहे. तो वेगळा नाही आहे. असा हा आदर्श आहे. ज्याने एवढा प्रचंड जर आदर्श असेल तर भारत हा जग जिंकू शकेल. स्वामी विवेकानंदांचं म्हणणं येतं की कॉन्कर द वर्ल्ड बाय युअर स्पिरिच्युअलिटी. आपलं जग जिंकायचं आहे, आपल्या आध्यात्मिकतेने जग जिंकायचं आहे. तलवारी खाणून नाही आहे, बॉम्ब करून नाही आहे. ते आपला कधीच आदर्श नव्हता, आहे की नाही. हा भारताचा आदर्श आहे. भारत सोडून सगळ्या जगाचा आदर्श तोच आहे, की नाही. सामरिक शक्तीने, तुमच्या शस्त्रास्त्रांच्या शक्तीने, त्याला सामरिक शक्ती म्हणतात. युद्धजन्य परिस्थिती तुमची आहे, तुम्ही लढू शकता, तुमच्याकडे बरेच शस्त्रास्त्र आहेत, त्याने तुम्ही जग जिंकू शकता. आपला कधीच आदर्श नाही येतो, की नाही. आपण जगाला जिंकतो म्हणजे जगाला आपलं म्हणतो आहे, मिठी मारून जग जिंकतो आहे. आपण जगाला आलिंगन देतोय तसंच जग जिंकतो आहे. ते खूप आश्चर्याची गोष्ट आहे. ते प्रधानमंत्र्याचे पाय स्पर्श केले, ती खूप याच्यावर येत आहेत. आपल्याला खूप आश्चर्य वाटतं आहे. आपण नाही करत. भारतीय लोक विसरले. लहान लहान मुलं, छोटी छोटी 1.5 फुटाची 2 फुटाची मुलं, आई करते प्रणाम, आम्ही घरी कर कर, बिलकुल नाही करत. मुले नाही करत, मुली नाही करत. किती जबरदस्ती नाही करत, पक्के तडून राहतात. म्हणजे एवढे प्रचंड हठधर्मीता, ज्याला हठधर्मीता म्हणतात, इतकं हट्टीपणा आहे. एवढ्या लहान मुलांमध्ये कसं इतकं हट्टीपणा आला, आश्चर्याची गोष्ट आहे. एकतर स्वतः करतात, आईवडिलांचं बघून करतात, सांगितल्यानंतर करतात, की नाही. पण तसं काहीच होत नाही आहे, की नाही. आणि तो एक राष्ट्राध्यक्ष, भारताच्या राष्ट्राध्यक्षाला पायाला हात लावून करता, ही पद्धतच नाही आहे. हा शिष्टाचारामध्ये कुठे जगभर नाही आहे. जास्तीत जास्त शेक हँड करतात. आजकाल ते नमस्ते करायला लागले. ही फार मोठी गोष्ट आहे, की नाही. बायडन नमस्कार करतो आहे, जो बायडन हात करतो आहे, ही नाही आहे पद्धत. भारताची पद्धत आहे ही, कारण आपण जग जिंकतो आहे, लक्षात घ्या, आहे की नाही. स्वामीजी म्हणत होते, एबार भारतवर्ष केंद्र, एबार केंद्र भारतवर्ष. हे आता मात्र हे सगळ्या जगाचं केंद्र भारतवर्ष होणार आहेत, नाही. कारण हा भारतवर्ष जगाला कळत आहे, हा ओएसिस आहे, की नाही. सगळ्या वाळवंटामध्ये जगाच्या एक असा देश आहे की जिथे फक्त हिरवळ आहे, शिल्लक आहे, बाकी सगळे वाळवंट आहे, की नाही. हे जगाला आज कळत आहे. आणि म्हणून म्हणतो स्पिरिच्युअल वर्ल्ड आहे, स्पिरिच्युअल देश आहे. आपली महानता स्पिरिच्युअल आहे, की नाही. वी आर स्पिरिच्युअल, अवर हिरोज मस्ट बी स्पिरिच्युअल, स्वामीजी म्हणतात. बाकीच्या गोष्टी आपोआप होतात. स्वामीजींकडे का नाही आलं? त्यांनी
भिकारीसारखे राहिले, पण जग जिंकलं त्यांनी, ऐश्वर त्यांच्या पायाशी आलं. ही मतप्रसादा दवा पण होते. भगवंताची कृपा झाल्यानंतर काय होत नाही. ते वचनमध्ये छान छान गोष्ट एका साधूला वाटलं, आणि मी कुंभमेळामध्ये बघितलं आहे तो, मला वाटते 36 कुंभमेळ्याच्या आधीची गोष्ट आहे. याला आपल्या अलाहाबादला मी तिथे नंतर गेलो, दुसऱ्यांदा झाला पण तेव्हा तिथे आग वगैरे लागली होती आमच्या कॅम्पला. तर तिथे एका, ही वेगळ्या गोष्टी, काशीची गोष्ट आहे. ठाकूरांनी म्हटले एका साधूला खाऊ घालण्याची इच्छा झाली, सगळ्यांना खाऊ घालण्याची इच्छा झाली. तेवढा कुठे कसं पता नाही, आपोआप ते सगळं तूप आलं, लोक डोक्यावर घाणून घेऊन येऊन आले. इच्छा आहे ती की नाही, आपोआप पूर्ण होते की नाही, कारण ती सदिच्छा आहे की नाही. सदिच्छा आपोआप पूर्ण होते. त्या अलाहाबादमध्ये आमचा कॅम्प लागतो दरवर्षी. अलाहाबाद आमचा आश्रम आहे, मठ आहे, तिथे दरवर्षी लागतो. तर आमचा कॅम्प जळून गेला, आग लागून पूर्ण जळून गेला. आणि आमचं त्याचं हे होतं, म्हणजे काय म्हणतात, इन्शुरन्स होतं. ते आमची मुंबईची एक भक्त महिला होती, तिने सगळे प्रयत्न करून पुन्हा ते पैसे मिळाले आणि तिने पुन्हा आम्ही कॅम्प तयार केला. आणि मला बोलावलं पुन्हा, तुम्ही आता झालं, कारण पहिल्यांदा म्हटलं आग लागली, आता काय जाऊन फायदा, काही नाहीच आहे तिथे. त्यामुळे नाही, आमचा पुन्हा कॅम्प सुरू झाला आहे, आम्ही केला आहे तो, आणि आम्ही तो पुन्हा उभारला आहे. आम्ही पुन्हा गेलो. तो कॅम्पला आग लागल्यानंतर, आमचा कॅम्प जळाल्यानंतर पूर्णच जळून गेला. काही लोक जखमी पण झाले आश्रमातले आमचे. पुन्हा त्यांनी ते तिथे मोठा, आमचं तर म्हणजे काय, आम्ही साधे लोक आहोत, आमच्याकडे आमची कॅपॅसिटी, पण तिथे करोड रुपये खर्च करणारे मोठमोठे AC कॅम्प असतात तिथे. काय ऐश्वर आहे ते, आहे की नाही. मोठे मोठे कॅम्प असतात, करोड रुपये लागले जातात. त्यांचे कॅम्पला आग लागले. एक जो साधू आला होता ते त्यांचा मुख्य महामंडलेश्वर, स्वामी जी चलता ही है, होता ही है, सब ठीक हो जाएगा, आप चिंता मत करिए, आहे की नाही. आणि ते खरोखर ते आमचा कॅम्प उभा झाल्यानंतर, पण तिसऱ्या दिवशी त्यांच्या कॅम्पला पण लागली. आमच्या कॅम्पला आग लागली, ह्या एक छोटीशी घटना आहे त्या मानाने. त्यांच्या कॅम्पला लागली ती फार मोठी घटना आहे, कारण ते सगळंच मोठं भलं मोठं सगळं जंगी काम होतं त्यांचं. आणि ज्याच्या दुसऱ्या दिवशी ते एक भाली मोठी हे देणार होते, काय म्हणतात, मेजवानी भंडारा वगैरे त्याला म्हणतात, साधू भंडारा वगैरे. खूप प्रचंड, ते काय छोटं काम नसतं ते नाही. ते जेव्हा बँकेत जातात 2-4 करोडचे चेक घेऊन जातात, ते डोकं बापरे, यांचे 2-4, ते पैसे वगैरे काही नाही, देव देतो. तो जो देव देतो तो काय कमी देत नाही आहे, तो भरपूर देतो. आणि त्यांच्या कॅम्पला आग लागली. मग ते केवढी मोठा धक्का आहे तो, एवढं मोठं सगळं दुसऱ्या दिवशीचं आयोजन शांत आहे. अरे हो जाएगा, वो भी हो जाए. दुसऱ्या दिवशी सगळं जसं त्यांनी ठेवतं सगळं तसंच केलं त्यांनी, पण काही त्याच्यात कटौती केली नाही आहे. मत प्रसादा धवा पण होती, हा विश्वास की नाही, हा देवावरचा विश्वास की नाही, हा भारतीयांमध्ये आहे की हम लोग, स्वामीजी म्हणतात ना, शेवटी विजय आपला आहे. स्वामींच्या याच्यामध्ये योगामध्ये, ज्ञानयोगामध्ये शेवटी विजय आपला आहे की नाही. त्या याच्यामध्ये आहे आपल्या इमिटेशन ऑफ क्राइस्ट नाही, आपल्या शैलोपदेशमध्ये, त्याला मराठीमध्ये शैलोपदेश म्हणतात, इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते आहे, दोज हू सुपर दे आर ग्रेट, की दे विल कॉन्कर द वर्ल्ड, असं काहीतरी आहे की नाही. तर हे भारत जिंकेल, पण भारताने आपला आदर्श सोडला नाही पाहिजे, देवाला नाही सोडलं पाहिजे. तुम्ही देवाला सोडलं इथे, म्हणून प्रत्येकाने आपला स्वतःचा आदर्श निवडून तोच जीवनात फलद्रूप करण्याचा यत्न करणे उचित. विविधतेमध्ये एकत्व हा सृष्टीचा नियम आहे. स्त्री पुरुषांमध्ये एकमेकात व्यक्तिगत भेद कितीही का असेना, सर्वांच्या पाठीशी तेच एकत्व विद्यमान आहे. व्यक्तिंचे भिन्न भिन्न स्वभाव आणि मानव समाजातील भिन्न भिन्न वर्ग ही सृष्टीच्या नियमांनी निर्माण झालेली स्वाभाविक ह्या कर्मयुगातलं मी जितकं वाचतो, एक वाक्य वाचतो आणि वाटतं की अरे आपल्याला यातलं फार कमी समजलेलं आहे. गीता तशीच आहे. तुम्ही एक वाक्य घेऊन एक वाक्यावर जर तुम्ही चिंतन कराल तर तुम्ही आश्चर्याने थक्क होऊन जाल. गीताही तशीच आहे जसं म्हणतो तुम्हाला. पण त्याचा आनंद जो आहे तो आपल्याला घेता आला पाहिजे की नाही. खाण्यापिण्यातला आनंद असतोच आहे की नाही, आणखी इतर बाबीतला आनंद असतोच, तो आपण घेतोच.
पण हा आनंदसुद्धा आपल्याला घेता आला. चिंतनाचा आनंद, सच्चिंतनाचा आनंद, ईश्वराचा चिंतनाचा आनंद. म्हणून त्याला नवविधा भक्ती म्हटलेली आहे. श्रीरामकृष्ण सतत म्हणतात जीवनाचं सार म्हणजे भक्ती आहे. मना सज्जना भक्तिपंथेची जावे. पंथ म्हणजे मार्ग. तुम्ही एकच मार्ग निवडा, भक्ती मार्गावर जा. मग तुम्ही कोणी असा, लहान असा, मोठे असा, स्त्री असा, पुरुष, गरीब असा, श्रीमंत असा, विद्यार्थी असा, आणखी कोणी युवक असा किंवा युवती असा, कोणी असा, मार्ग एकच सगळ्यांचा, भक्ती. पण ईश्वराची भक्ती. भक्ती तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. श्रीहरीला प्रसन्न करणं हेच आपल्या जीवनाचं केवळ एकमात्र हे समजल्याला एक जीवन जरी गेलं तर काय हरकत नाही आहे. आपण एक जीवन जरी आपण कामी लावलं तरी काय हरकत नाही. आपण काही गमावलं नाही, नाही तर सगळंच गमावलं आहे. हे आपल्याला कर्मयोग सांगतो आहे की आपला एकच मार्ग आहे, 2-3 मार्ग नाही आहे, एकच मार्ग आहे. देवाची भक्ती तुम्हाला किती प्राप्त झालेली आहे की नाही. 5% असेल ना तरी तुम्ही जिंकले असं म्हणायला पाहिजे. बाकीच्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, पण या सगळ्यांची गोळाबेरीज करून आपल्याला किती आपल्या मनामध्ये भगवंताची भक्ती निर्माण झालेली आहे. हे आपल्याला कर्मयोग म्हणजे कर्माशी योग नाही, कर्माद्वारे भगवंताशी योग, त्याला कर्मयोग म्हटलं आहे. म्हणून सांगितलं की तुमचे प्रत्येक कर्म, आता इथे ग्रस्ताची कर्म आहे, इथे येईल आता सगळी ग्रस्ताच्या याच्यानंतरच ग्रस्ताची कर्म येतात की नाही. इथे ते म्हटलं आहे 2च वाक्य इथे. ग्रस्त आपल्या भारतामध्ये 2च आश्रम राहिले. आपलं वर्णाश्रम आहे ना, 4 वर्ण आणि 4 आश्रम आहे, 2च आश्रम राहिले आहेत. ब्रह्मचर्य आश्रम केव्हाच खलास झाला. ब्रिटिशांनी त्याला खराब करून टाकलं, संपवून टाकलं. मुसलमानांनी जे नाही केलं, मुघलांनी जे नाही केलं, ब्रिटिशांनी केलं. ब्रिटिशांनी तर भारताची पार वाट लावून टाकले की नाही. ब्रह्मचर्य आश्रम खतमच झाला आपला. ब्रह्मचर्य आश्रम विद्यार्थी जीवन. आता विद्यार्थी जीवन राहिलंच नाही आहे. त्याला विद्यार्थी जीवन नुसतं म्हणायचं आपण, ते की खरं विद्यार्थी जीवन आहे. दॅट इज नॉट स्टुडंट्स लाईफ. 3रा आश्रम वानप्रस्थाश्रम आहे, तोही समाप्त झाला. आता कोणी वानप्रस्थाश्रम होतच नाही की नाही. तुम्ही जीवन जगल्यानंतर आता तुम्ही डिटॅच व्हा. खूप अनुभव घेतले जीवनाचे, आता डिटॅच व्हा, निसंग व्हा. धृतराष्ट्र बघा, व्यासाने सांगितलं अरे पुष्कळ झालं, तू खूप काहीतरी वाईट केलं आहे जन्मभर, आता जा जन्मालाच जा, तपश्चर्या कर. हे काही तू वागला नाही बरोबर, हे सगळं तुझ्यामुळे महायुद्ध झालं, एवढे सगळे हजारो लोक मेले, लाखो लोक मेले. आता किती दिवस तू आणखी हे झाले तुझ्या जीवनाचे, आता जा. मग धृतराष्ट्र गेला, त्याच्यामागे गांधारी गेली, त्याच्यामागे कुंती गेली, त्याच्यामागे संजय गेला. हे सगळे 4 मनात गेले, मनातच संपलेत ते आहे की नाही. सत्यवती, व्यास म्हटलं मी काही येत नाही, मी जन्म झाल्यानंतर व्यासानंतर, मग त्याला कृष्णद्वैपायन व्यास म्हणतात. द्वीपावर जन्म झाला त्यांचा, बेटावर जन्म झाला. त्यांना मी काही तुझ्यावर येत नाही आई. सत्यवती ही कुरुकुळाची माता आहे, तिचेच पुत्र आहेत हे धृतराष्ट्र वगैरे, पांडू वगैरे. ते म्हणजे तू जेव्हा मला बोलावशील तेव्हा मी येईल. जसं शंकराचार्य म्हटलं होतं, आईला वचन दिलं होतं नाही. आणि मग ते वास स्वतः येतात, अगं आई कशाला, ते चल बेकार आहे सगळं, क्षुद्र आहे सगळं, मूर्खपणा आहे हा सगळ्या जगामध्ये. तुला तुझ्या कुळाचा नाश, विध्वंस तुझ्या स्वतःच्या डोळ्याने तुला बघावं लागणार नाही, तू माझ्यावर चल. आईला घेऊन जातात वनामध्ये, ते आपल्या आश्रमात घेऊन जातात. सत्यवती याची आहे, सत्यवती नंदन म्हणतात म्हणून व्यासांना नाही घेऊन जातात. महाभारताचा श्लोक फार सुंदर आहे तो. काळा की हा काळ फार भयंकर येतो आहे आणि प्रत्येक दिवस असा भयंकर येईल आहे की तुला बघवणार नाही. अतिक्रांत सुखा काला, असं फार सुंदर श्लोक आहे. म्हणजे व्यासांची प्रतिभा काय होती आणि व्यास म्हणजे काय, त्यांची रचना आहे, महाभारत म्हणजे काय, हा एक श्लोकाने स्वतः. अतिक्रांत सुखा काला, हा आई सुखाचे दिवस संपले, ते पार पडले. अतिक्रांत सुखा काला. पुढे दारुण दुःख येणार आहेत पुढे. अतिक्रांत सुखा काला, आठवत नाही आहे. श्वश्व पापिष्ट दिवस हा, प्रत्येक येणारा दिवस हा पापपूर्ण असेल. आणि पृथ्वीगत यौवना, पृथ्वीचं यौवन संपलं. त्यावेळी दुर्योधन, दुःशासन, पांडव हे छोटे छोटे मुलं होते. पण व्यास म्हणतात हे असं होणार आहे पुढे बघ,
तुला हे सगळं बघणार नाही, कुळाचं अधपतन बघणार नाही, तू चल माझ्याबरोबर. त्याला म्हणतात वानप्रस्थाश्रम. आपले सगळे ऋषी राजर्षी भरत हे वानप्रस्थाश्रमात गेले होते. हे सगळे मनु वगैरे सगळे आपला वानप्रस्थाश्रम 2च आश्रम राहिले शिल्लक. एक आश्रम म्हणजे संन्यासाश्रम, दुसरा म्हणजे गृहस्थ आश्रम. 2च आश्रम शिल्लक राहिले की नाही. पण हे दोन्ही आश्रम धड नाही आहे आता, आहे की नाही. पंगू आहेत, पण काय असो आहेत, थोडेफार तरी आहेत, म्हणण्यासारखे तरी आहेत. म्हणून स्वामीजी म्हणतात इथे सर्व आश्रमांचा ऱ्हास होऊन गृहस्थ आणि संन्यास या 2 आश्रमातच त्यांचे पर्यवसान झाले. 4चे 2 झाले, त्याचं पर्यवसान म्हणतात. आज भारतात हे 2च आश्रम अस्तित्वात आहे. गृहस्थ विवाह करून नागरिकांच्या कर्तव्याचे पालन करीत असतो. तो जर उत्तम नागरिक झाला तर तो गृहस्थ उत्तम गृहस्थ असतो, त्यांनी नागरिकाचं पालन करायला पाहिजे. आणि सर्वसंग परित्यागी संन्यासाचे कर्तव्य म्हटले म्हणजे त्याने आपली समस्त शक्ती केवळ धर्माकडेच नियुक्त करावी हे होय. त्याचं काम म्हणजे धर्म. म्हणजे काय, त्याने केवळ ईश्वरोपासना करावी व धर्मोपदेश द्यावा, धर्माचा प्रसार करावा, म्हणजे तो निवृत्त या अर्थाने. ग्रस्त धर्म प्रवृत्त धर्म असतो, हा निवृत्त धर्म असतो. निवृत्ती शब्दाचा अर्थ तुम्ही समजून घ्या ना, तुमच्या डोक्यात तो आहे तो अर्थ नाही आहे त्याचा. कोणता आश्रम कठीण आहे तुम्हाला सहजच कळणे. मी आता फक्त मी तो श्लोक सांगतो. म्हणजे मग गृहस्थ होणे व गृहस्थ धर्माचे चोखपणे पालन करणे किती कठीण काम आहे याची तुम्हाला कल्पना येईल. गृहस्थ म्हणजे घरात राहतो तो गृहस्थ नव्हे, शब्दाचा अर्थ तो आहे. गृहस्थ घरात राहतो तो गृहस्थ, तो घरात राहत नाही, तो संन्यासी बाहेर राहतो. आता घरात राहतो हे घर नव्हे, ते आमचं घर नाही आहे, ते देवाचं घर आहे, आश्रमाची खोली आहे, ती आमची खोली नाही आहे. पण गृहस्थमध्ये माझी खोली आहे, माझं घर आहे. हा फक्त फरक आहे त्याच्यामध्ये, आहे की नाही, ग्रस्थामध्ये. पण ग्रस्थाची कर्तव्य तीच आहे जी संन्यासाची आहे की नाही. तुमच्या म्हणजे हा श्लोक फार सुंदर आहे. हा महानिर्वाण तंत्रातला श्लोक आहे. ते म्हणतात ब्रह्मनिष्ठो ग्रस्तस्यात. ग्रस्थानी ब्रह्मनिष्ठ व्हायला हवं. त्याची निष्ठा ब्रह्मात असायला हवी. शब्द निष्ठाविषय शब्दाच्या तुम्हाला कितपत माहिती आहे माहीत नाही, जुन्या लोकांना माहिती, नव्या लोकांना कदाचित माहीत नसतील. ब्रह्मज्ञान परायणा, त्यांनी ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी कंबर खचून प्रयत्न करायला पाहिजे. कसा, यद यद कर्म प्रकुर्वीत तत्त ब्रह्मणी समर्पय, त्याला म्हणतात कर्मयोग. पुढच्या वेळी आपण बघू की जे जे तू कर्म करेल, यद यद कर्म प्रकुर्वीत, जे जे कर्म करेल, यत करोषि यदश्नाशी, कोणतेही कर्म वगळू नका. आता बोलतो हे कर्म आहे, लक्षात घ्या. तुम्ही ऐकता हे कर्म आहे की नाही, हे कर्म आहे कारण याचा परिणाम आहे म्हणून त्याला कर्म म्हणतात. कर्म हे फळ देतं, फळ नक्की फळ देतं. ते कर्म फळ देता कधीच राहत नाही. याला कर्माचा सिद्धांत म्हणतात, आहे की नाही. कर्म आणि फळ दोन्ही जोडलेले असतात. फार महत्त्वाचा सिद्धांत आहे हा. आपल्याला फारच थोडा माहिती आहे त्याची कल्पना फारच थोडी आहे. कर्मफळ देतं, नक्की देतं, 100% देतं. यद्यत कर्म प्रकुर्वीत, म्हणून तुम्ही जे जे कर्म कराल, यत करोषि तत् कुरुष्व मदर्पणम. अर्जुना ते मला अर्पण कर. शुभ अशुभ जे काही शुभ असेल, जे काही अशुभ असेल, गीतेमध्ये शेवटी ते फार सुंदर हा आला आहे, हे श्लोक आलेला आहे. सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रया. सर्व कर्माणी अपि, सगळी कर्म करून सुद्धा, तिथे कर्माचा शंकराचार्यांनी अर्थ केला निषिद्ध कर्म करून सुद्धा. म्हणजे काय कमाल असेल बघा. निषिद्ध कर्म म्हणजे जी खोटी कर्म, चुकीची कर्म आहे त्याला निषिद्ध करू नये अशी कर्म आहे, ती सुद्धा तुम्ही कुर्वाणो मद्व्यपाश, माझा आश्रय करून जरी केली तरी मत्प्रसाद अवाप्नोती शाश्वतम. माझी कृपा झाली ना, शाश्वतम पदम अव्ययम, तुला शाश्वत अव्यय पद मिळेल अर्जुना, नक्की मिळेल. काय कल्पना आहे, अफाट कल्पना आहे, आपल्या डोक्यावरून जाणारी कल्पना आहे. मग यद्यत कर्म प्रकुर्वीत तत्तत् ब्रह्मणी समर्पयेत. ते सगळं ब्रह्माला समर्पण करा, म्हणजे विश्वाला समर्पण करा. तुम्ही वैश्विक मानव व्हा, फक्त ते धाराशिवचे मानव होऊ नका, आहे की नाही. हे थोडीशी छोटीशी गोष्ट आहे, ते आहात, पण एकाच वेळी तुम्ही विश्वमानव आहात. एकाच वेळी, त्यालाच म्हणतात गीतेमध्ये विश्वरूप म्हणतात. 11वा अध्याय त्याचं महत्त्व ते आहे की नाही. कृष्ण हा विश्वरूप होता, विश्वरूप दर्शन आहे ते कृष्णाचं, 2दा आलेलं आहे महाभारतामध्ये ते विश्वरूप दर्शन. तर आपण आपला आदर्श एवढा मोठा आदर्श असेल ना, ते काही ना काही आपल्या पदरात पडेल, आणि तेवढं आपल्याला पदरात ते आपल्याला पुरेसं आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसाला पुरेसं आहे. आपण काही महान संत आदर्शन वगैरे काही अवतार पुरुष वगैरे काही होऊ शकत नाही. ते दिसतं आहे आपली काय परिस्थिती आहे म्हणून सध्याची, आहे की नाही. ते भरपूर प्रमाणात सिद्ध झालेलं आहे, परंतु
नुसतं हे करूनसुद्धा आपलं बरंचसं कल्याण होऊ शकतं. हे गीता आपल्याला सांगते की नाही. उपदेश कशाला असतो की तुम्ही करायला प्रारंभ करा आणि त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. म्हणून स्वामी इथे म्हणतात पहिले ऐका, पहिले श्रवण करा, नंतर त्याच्यावर मनन करा आणि त्याप्रमाणे कार्य करा. नाही तुम्हाला नक्की त्याचं फळ मिळेल. पुढच्या वेळी आपण बघूया. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.